म्हणजे कलाकार शोधण्यासाठी बरेच डिरेक्टर, प्रोड्युसर, रायटर यायचे. तर दिसायला बरा दिसतोय, काम पण चांगलं करतोय म्हणून पहिला चान्स मला मिळाला. आणि त्यावेळच्या जमान्यामध्ये काय होतं, पहिला ब्रेक मिळणं खूप अवघड गोष्ट होती. आता उलट झालं आहे, यंगस्टर्सना पहिला ब्रेक चटकन मिळतो. कन्सिस्टन्सी ठेवता येणं अवघड होतं. की तुमचे रोल हे काय वेगवेगळे असतात. पण लोक विचारायचे ना, तुम्हाला कंटाळ येत नाही? 8-8 वर्ष तू एक कॅरेक्टर प्ले करतोयस. म्हटलं अरे, बँकेत 25-30-40 वर्ष काम करणारी माणसं असतात. 50-50 वर्ष तुम्ही व्यवसाय करतात, तुम्हाला नाही कंटाळ येत? 99-2000ला मी हॉटेल राजपुरुष चालू केलं. खाण्यासाठी जन्म झालेला आहे, भटकंती करण्यासाठी झालेला आहे. त्यामुळे ते मी छान एन्जॉय करतो. हॉटेल राजपुरुषमध्ये जे उकडीचे मोदक मिळतात ते पहिले 1.5 वर्ष आई स्वतः बनवून त्या ट्रायल वियल करून त्या आलेल्या आहेत. त्यावेळेला 89, 90, 91, 92 तो जमाना वेगळा होता. त्यामुळे कुणी कोणाला विचारलं तर माझं म्हणणं असं होतं की मी विचारणारच नाही, तुला कळायलाच पाहिजे की माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे. आजकाल डेटवरती जाताना खूप वेगळ्या हॉटेलला सगळेजण घेऊन जातात, ज्याच्यासाठी खरं तर बसाल्ट खूप छान ठिकाण आहे असं मला वाटतं. लोकांकडे खूप पैसे असतात पण आवड नसते, किंवा लोकांकडे खूप पैसे असतात, आवड असते, पण फिटनेसच नाही आहे की मी त्या ठिकाणी जाऊन हे सगळं बघेन आणि एन्जॉय करेन. हे सगळं तुझ्याकडे आहे तर तू का नाही करायचंस? तुरतुकसारख्या ठिकाणी चेरीची झाडं आहेत, अक्रोडची झाडं आहेत, त्याच्या खाली तुम्ही टेबल लावून बसलाय, मित्र सगळे गिटार बिटार वाजवत गाणी म्हणतायत. अशा सिच्युएशनमध्ये मस्त चांदणं आहे आणि त्याच्यात हे सगळं करायला लागतंय. पण हे अनुभवण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, तर तुम्ही तुमचं लाईफ खरंच एन्जॉय करताय असं मला वाटेल. लेह लडाखमधले घाट म्हणजे कसे आहेत तुला माहिती आहे की तिकडे एक पण झाड नाही आहे, फक्त दगड माती. आणि आत घुसल्यानंतर त्या बाईचे सगळे शब्द मला आठवायला लागले. तिथे शापित आहे आणि तिथे भूतच आहेत आणि तिथे कुणीच जात नाही. रात्रीच्या वेळेला गेलेला माणूस परतच येत नाही. अशा गावात म्हणलं चूक केली आपण इकडे घालून. आणि खरंच ते सगळं ऐकून जाणवायला लागलं की मागून कोणतरी येतंय. ही कोल्हापुरातली दी बेस्ट सुशी असेल असं. ते फेक जे बोललं जातं ते मला अजिबात आवडत नाही. नका बोलू ना, का करताय? इव्हन आत्ताही तू बघितलंस ना तर कोल्हापुरातले सोशल मीडियावरती बोलताना एक कोल्हापुरी भाषेत बोलण्याचा ट्रेंड चालू झाला. मला कळतच नाही ते म्हणजे नाही आहे कोल्हापूर. त्याच्यापेक्षा खूप छान गोष्टी कोल्हापुरात आहेत. कोल्हापुरात सुद्धा शुद्ध बोलतात माणसं, उत्तम अस्खलित इंग्लिश बोलतात, हिंदी बोलतात. ते बोलणं नाही मला येतच नाही हे नाही आहे. आणि तू जिकडे जाशील तिकडचं खायला पाहिजे या मताचं आहे, तरच तुला त्याची मजा आहे. मला पर्सनली आवडतंच. हाय, हॅलो आणि नमस्कार. मी आयशा तुमचं पुन्हा एकदा आपल्या या सिरीजमध्ये स्वागत करते, ब्रंच विथ द ब्रँड ॲट बेसॉल्ट या शोमध्ये. वैसे बघायला गेलं ना तर आपण या शोमध्ये वेगवेगळ्या पर्सनॅलिटीजना भेटतो. पेट पूजा तो होली जाती आहे आणि त्याचबरोबर अशा लोकांना आपण भेटतो की त्यांची लाईफ आपण पूर्ण एक्सप्लोर करतो. थोडक्यात काय, वेगवेगळ्या लोकांना भेटणं आणि त्यांच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी जाणून घेणं हाच तर याचा मोठो आहे. म्हणतात असं की प्रत्येकाच्या अंगामध्ये काही ना काही कलागुण नक्कीच असतात. पण अशी एखादी व्यक्ती असेल की तिच्याकडे खूप सारे कलागुण असतील तर अरे मग मी म्हणते अशा व्यक्तीला भेटलं पाहिजे, खूप साऱ्या गप्पा मारल्या पाहिजेत आणि खूप गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. येस, मी आता असं म्हणेन की ॲज अ ॲक्टिंग क्षेत्रात तर ही व्यक्ती आहे, स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे, बिझनेस असं मी म्हणेन की लहानपणापासूनच वडिलांकडनं काकांकडनं त्यांच्याकडं आलेलं आहे. त्याच पद्धतीनं भटकंती म्हणतात ना, फिरणे हेही आवडतं. बापरे बाप, एवढ्या सगळ्या गोष्टी आवडत आहेत. त्या सगळ्या गोष्टींची आवड जोपासली जाते आहे. तर मग त्या व्यक्तीला भेटलंच पाहिजे, खूप साऱ्या गप्पा मारल्या पाहिजेत. चला तर मग वेळ कशाला दवडायचा, लगेच जाऊया. सो आमच्या या शोमध्ये सर तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आनंद काळे सर, तुम्हाला आम्ही कित्येक वर्ष टी व्हीवर बघतोय, नाटकांमध्ये बघतोय आणि कलेची जोपासना तुमच्या घरापासूनच आहे असं म्हणायला काय हरकत नाही. तर मग आम्हाला आवडेल की ही कलेची आवड तुमच्यामध्ये कशी आली आणि एकंदरीत तुम्ही या क्षेत्रात कसे काय आलात. म्हणजे मला वाटतंय की घरामध्ये कोणी फिल्ममध्ये वगैरे नसेल. तू प्रश्न विचारलास कलेची आवड, तर मुळातच कलेशी रिलेटेड न्यू आणि शॉर्ट्स हा व्यवसाय आहे माझा, जो 1951 पासून करतो. त्यामुळे कला
ही घरामध्ये आहेच, पण मला वाटतं तुला असं विचारायचं की ॲक्टिंग फील्डमध्ये मी कसं आहे. क्षेत्रात तुम्ही कधीपासून आलात, कसं काय आलात? ते काही ठरवून आलेलं नाही आहे. ती कॉलेजमध्ये असताना नॉर्मली बाकी सगळ्यांचे जसे बरेच उद्योग चाललेले असतात त्यातला एक उद्योग हाही होता. आणि मला वाटतं सगळ्यांची सुरुवात शाळेमधल्या गॅदरिंगपासून होतेच, तशीच झालेली होती. पण माझ्या नशिबाने एक खूप चांगली गोष्ट आयुष्यात घडली, ती म्हणजे मी प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिकायला होतो आणि प्रायव्हेट हायस्कूलला 100 वर्ष पूर्ण होणार म्हणून एक मोठा कार्यक्रम करायचं ठरलेलं होतं. त्याच्यात एक एकांकिका बसवलेली होती, मी एक अहंकार असं त्याचं नाव होतं. आणि तुला कदाचित आश्चर्य वाटेल की त्यावेळेला त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे मेन गेस्ट म्हणून येणार होते. ती माझी पहिली एकांकिका होती किंवा स्टेज परफॉर्मन्स तो पहिला होता त्याच्यामध्ये. पण त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, जगदीश खेबुडकर हे खूप मोठं नाव आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये, की ज्यांनी बरीच वर्ष मराठी चित्रपटांसाठी खूप वेगळी सॉंग्स लिहिलेले आहेत. जगदीश खेबुडकर सर आम्हाला शिकवायला होते मराठी. आणि मी एक अहंकार ही जी एकांकिका मी म्हणतो ती त्यांनी स्वतः लिहिलेली होती आणि स्वतः दिग्दर्शित केलेली होती. तर तो माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स होता जो जगदीश खेबुडकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली. तिथून मग एकांकिका, कामगार कल्याण, राज्यनाट्य ते हळूहळू सुरू झालं. राज्यनाट्य आणि आपलं कोल्हापूरचं कनेक्शन तर नक्कीच आहे. तर मग तो अनुभव कसा होता की राज्यनाट्य स्पर्धेमध्ये भाग घेणं, बक्षिसं मिळवणं, त्याची प्रॅक्टिस करत राहणं, तालमा करणं, तो एक्सपिरियन्स कसा आहे? ते खरं तर गोल्डन इयर्स होते असं म्हणायला पाहिजे, कारण त्याच्यात तो प्लॅटफॉर्म तयार झाला माझ्या सगळ्याचा. पण खरं सांगायचं झालं तर तेव्हाही मला माहिती नव्हतं की मी नाटकामध्ये काम करेन किंवा फिल्ममध्ये येईन, तर लांबची गोष्ट नाही. कारण मला फुटबॉलची आवड होती खूप. मी शाळेतून पण फुटबॉल आणि हॉकीच्या टीममध्ये खेळत होतो, कॉमर्स कॉलेजकडून फुटबॉलच्या टीममधून खेळत होतो, युनिव्हर्सिटी खेळत होतो, क्लब खेळत होतो, शाहूपुरी राजानुपुरी क्लब. आणि तुला तर माहिती आहे की कोल्हापुरात फुटबॉलची केवढी मोठी क्रेज आहे. पण त्या टुर्नामेंट्स ज्यावेळी चालू होत्या त्यावेळेला काही इंजुरीज झाल्या गुडघ्याला. डॉक्टरांना दाखवलं तर त्यांनी सांगितलं की का तू हे करतोयस. सेमीफायनल, क्वार्टर फायनल, फायनल त्या ह्याच्यात मग इंजुरी झाली तरी तुम्ही खेळत जाता. आणि त्याच्यामध्ये डॉक्टरांनी मला सांगितलं की पुढचे 6 महिने ग्राउंडचं तोंड पण बघायचं. आणि त्यावेळेला सकाळी 3-4 तास आणि संध्याकाळी 3-4 तास फुटबॉल प्रॅक्टिस चालू होती. तर दिवसातल्या इतक्या तासांचं करायचं काय. तर माझा एक मित्र त्यावेळेला नाटकाचे रिहर्सल करायला जात होता, त्याला सोडायला आणि आणायला म्हणून मी त्याच्याबरोबर जायला सुरुवात झाली. तर बसल्या बसल्या 4-5 दिवसात मला अख्खं नाटक पाठ झालं. आणि ऐन वेळेला त्यातला एक कलाकार अचानक त्यांनी सांगितलं की मी हे करू शकत नाही, जो लीड निगेटिव्ह कॅरेक्टर करत होता. तर सरांनी सांगितलं की आनंद तुला पाठ आहे, तू उभा राहा, बाकीचं आम्ही सगळे सांभाळून घेऊ. आणि त्या नाटकाला मला ॲक्टिंगचं प्राईज मिळालं. तर तिथून मग आवड डेव्हलप होत गेली. मग दरवर्षी राज्यनाट्य स्पर्धा, कामगार कल्याण, मग प्रत्ययसारखा ग्रुप मिळाला मला, ज्याच्यात आम्ही किंग लिअर नावाचं नाटक केलं, जे ओरिजिनली शेक्सपियरचं नाटक खूप जड शब्दातलं, जे विंदा करंदीकरांनी त्याचं ट्रान्सलेशन केलेलं होतं. आणि किंग लिअर केल्यानंतर मग एक कॉन्फिडन्स आला. त्याच्या आधी मी 2-4 नाटकं केलेली होती, पण तो कॉन्फिडन्स आलेला नव्हता. डॉक्टर शरद भुताडे यांसारखे डिरेक्टर, को ॲक्टर्स माझ्याबरोबरचे सागर ताळशीकर आहे, ऋषिकेश जोशी आहे, जे आत्ता फिल्ममध्ये उत्तम काम करत आहेत. तर ती आमची सगळ्यांचीच सुरुवात होती. राजन जोशी होता त्याच्याबरोबर. तर ती सुरुवात जी झाली आणि ज्याच्यात जे शिकायला मिळालं त्याच्यातून ते पुढे सगळे डेव्हलप होत गेले. आपल्याला मस्तपैकी गप्पा मारता मारता खायचं पण आहे. येस, घेतो अशाच हॉटेल सॉल्टमधल्या वेगवेगळ्या डिश आपल्याला मिळणार आहेत, मस्तपैकी त्या खायच्या आहेत. आणि नक्कीच आपण त्याचे रिव्ह्यूज पण देऊ, आपल्याला कसं वाटतंय, काय वाटतंय. त्याच पद्धतीनं आता आपण गप्पांकडे परत आल्यानंतर लक्षात आलं की आवड निर्माण होत गेली आणि काम सुरू झालं. मग नाटकं करता 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 छोट्या पडद्यावर सुद्धा तुम्ही आलात, म्हणजे सिरियल सुरू झालं. तर मग तो ब्रेक मिळाल्यानंतरचं ते काम कसं सुरू झालं? कारण नाटक एकंदरीत पाठांतर, तुमची प्रॅक्टिस आणि मग एकंदरीत टी व्ही, तर मग त्यातला फरक आणि ती सुरुवात कशी झाली तुमची? नाही, आम्ही ज्या वेळेला नाटक सुरू केलं ना, म्हणजे हे 88 मध्ये मी पहिल्यांदा केलं.
90पासून प्रत्यय आणि याच्यावर करत होतो त्यावेळी टेलिव्हिजन नव्हताच. बरोबर. ही प्रायव्हेट चॅनल नव्हती, फक्त दूरदर्शन होतं. बेसिकली त्यावेळेला फक्त कमर्शियल नाटकं आणि फिल्म्स चालू होत्या. तर त्यामुळे सुरुवात माझी झाली ती फिल्ममधून झाली. ओके. त्यावेळी तुला आठवत असेल VHS कॅसेटचा जमाना होता. बरोबर. VHS कॅसेट्स आणि VCR रेंटवरती आणायचा आणि 2-3 फिल्म्स बघायच्या. तर आत्ता जसं OTT एक प्रकार आहे, त्यावेळेला फक्त VHSवरती रिलीज होणाऱ्या काही फिल्म्स असतात. जसं आत्ता फक्त OTTवरती रिलीज होतात, थिएट्रिकल रिलीज होत नाही. तर त्यावेळेला राज्यनाट्य आणि याच्यामध्ये म्हणजे कलाकार शोधण्यासाठी बरेच डिरेक्टर, प्रोड्युसर, रायटर यायचे. तर दिसायला बरा दिसतोय, काम पण चांगलं करतोय म्हणून पहिला चान्स मला मिळाला. यशवंत भालकर, तुला नाव माहिती असेल, खूप मोठं नाव आहे. भालकर सर पण त्यावेळेला डिरेक्टर झाले नव्हते, ते असिस्टंट म्हणून काम करत होते. त्यांनी सुरुवातीच्या काळात खूप फिल्म्स अशा केलेल्या आहेत की ते अख्ख्याच्या अख्ख्या फिल्म भालकर सरांनी केल्यात, पण त्यांचं नाव लागलेलं नाही. तर त्या VHS कॅसेटच्या जमान्यामध्ये VHSवरती रिलीज होणाऱ्या ज्या फिल्म्स होत्या त्या तशा काही फिल्म्स आम्ही केल्या. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल फिल्ममध्ये काम मिळालं मला. जे भालकर सरांनी पहिली माझी हिरो म्हणून आलेली फिल्म होती घे भरारी. त्याच्या आधी पण 2-3 फिल्म्स केल्या मी. फिल्म म्हणून तसं म्हटलीस तर बहिणी बहिणी पण केल्या, पण ते छोटे छोटे रोल्स होते त्यामध्ये. पण घे भरारीमध्ये ऐश्वर्या नारकर आणि मी हिरो हिरोईन म्हणून आलो. जे चाटे सरांनी ती फिल्म घेतलेली होती, खूप मोठ्या प्रमाणात रिलीज केली. भरपूर त्याचं म्हणता येईल की त्या काळातलं पण प्रमोशन असं नाही, पण त्याचं नाव खूप झालं होतं त्या फिल्मचं. नाव घे भरारीचं खूप झालं. 36 एक थिएटरला ती रिलीज झाली. प्लाझाला खूप मोठं 30-35 फुटाचं बॅनर लागलेलं होतं माझं आणि ऐश्वर्याचं. पण ते फिल्म हा क्रायटेरिया कम्प्लीट वेगळा आहे. त्याच्यानंतर बऱ्याच फिल्म करत गेलो, परत आलो, बंद केलं, परत चालू केलं. ते झाल्यानंतर पण मला माहिती नव्हतं की ह्याच्यात मी करिअर करेन, कारण त्यावेळेला इकॉनॉमिक्स कम्प्लिटली वेगळं होतं. जे आत्ता होतं तसं नव्हतं. म्हणजे ज्यावेळेला मी सागर तळशीकर, ऋषिकेश, किंग लिअर करत होतो त्यावेळेला बरेच मोठे मोठे डिरेक्टर, ॲक्टर नाटक बघून जायचे आणि सांगायचे, अरे क्या बढ़िया काम करते हो, बाहर जाओ मुंबई, बहुत काम आहे मला. पण जेव्हा या सगळ्यांचं ऐकून मुंबईमध्ये गेलो त्यावेळेला लक्षात आलं की 50 रुपये पर डे किंवा 100 रुपये पर डे ह्याच्यावरती माझं भागेल असं मला वाटत नव्हतं. आणि त्यावेळच्या जमान्यामध्ये काय होतं, पहिला ब्रेक मिळणं खूप अवघड गोष्ट होती. आता उलट झालं आहे. यंगस्टर्सना पहिला ब्रेक चटकन मिळतो. कन्सिस्टन्सी ठेवता येणं अवघड होतं. त्या स्ट्रगलसाठी म्हणून मुंबईत गेलेलो होतो, पण ते काय वर्क होईल असं वाटलं नाही, म्हणून मी परत इकडे आलो. आणि त्यावेळेला गणेश आर्ट्स हा मूर्ती बनवण्याचा व्यवसाय वडील आणि काका करत होते. माझा मोठा भाऊ आहे प्रशांत, तो 9 वर्षांनी मोठा आहे माझा, तो पण ते सगळं करत होता. तर त्यांच्या हाताखाली मी ते काम करतच होतो. तर हे सगळं जमतंय नाही जमतंय, त्यावेळेला मेन रोडवरची जी शोरूम आहे ती 93ला आम्ही चालू केली पहिल्यांदा. तर त्याच्यानंतर त्या व्यवसायात बिझी झालो मी आणि इथे काही घडेल असं वाटत नव्हतं. पण मीनवाईल माझ्याकडे फिल्म्स यायला लागल्या, विचारणा व्हायला लागले. मी आत्तापर्यंत 48 एक फिल्म केलेले आहे, पण होय नाही करता करता तिकडे फिल्म्स येत होत्या आणि ऑटोमॅटिकली मी त्याच्यात इन्वॉल्ड होत होतो. सिरियल्स वगैरे चालू केलं 2006 नंतर. ओके, म्हणजे तो पुढचा टप्पा आहे, म्हणजे सिरियलचा नंतर तुम्ही सुरू केलं. हां, मी 93, 95, 96, 95ला लग्न झालं माझं. त्याच्यानंतर पण मी थोडंसं कमी केलेलं होतं. ती लव्ह स्टोरी पण इंटरेस्टिंग आहे असं म्हणायला तुमची. तिथंपर्यंत जायचंच आहे, पण आपण म्हणजे आणखीन खाता गप्पा मारल्या तर आणखीन येस, ती लव्ह स्टोरी ऐकायला सुद्धा मजा येईल असं म्हणायला हरकत नाही. सो कसं वाटतं हे एकंदरीत, तुम्ही स्वतः खूप फूडी आहात त्यामुळे तुम्हाला हे सूप खूप छान केलं. बसाल्टमध्ये खरं तर त्यांनी वेगळ्या पद्धतीनं हा ट्रेंड चालू केला. पण फूड क्वालिटी व्हेजमध्ये इतके चांगले चांगले पदार्थ, गणेश पण मित्र आहे माझा, खरं तर चांगल्या डिशेस इंट्रोड्यूस केल्या आहेत त्यांनी. हो, खूप वेगळीच कोल्हापूरकरांना मिळाली असं म्हणायला काय हरकत नाही. हो, कारण इकडे खूप टिपिकल आपल्याकडे इतकी वर्ष चालू होतं, अशा पद्धतीच्या रेस्टॉरंटची गरज होती खरं. सो जशी ह्याची चव एकदम भारी आहे ना, तसंच मला असं म्हणता येईल की इंटरेस्टिंग तुमच्या करिअरचा ग्राफ पण आहे असं म्हणायला हरकत नाही. जसं तुम्ही म्हणाल की तुमच्या फिल्म्स आणि मग सिरियल सुरू झाल्या आणि एक अशी सिरियल तुमची सुरू झाली आणि मला वाटतं की त्या काळात त्यांनी ट्रेंड सेट केला. ती सिरियल म्हणजे 4 दिवस सासूचे.
किती एपिसोड सुरू झाले त्याचे. आणि जेव्हा ती टी व्हीवर सिरियल यायची तेव्हा बायका हातातलं काम सोडून टी व्ही समोर अर्धा तास बसणार हे Yes, फिक्स होतं. yes. तर ही सिरियल तुम्हाला काय देऊन गेली असं म्हणतात? खूप काही आहे म्हणजे आयुष्यातलं ॲक्टर म्हणून जे करिअर आहे त्या दृष्टिकोनातून विचार केलास तर खूप काही 4 दिवस सासूजेने मला दिले. त्यातला अशोक देशमुख म्हणून माझी जी ओळख बरीच वर्ष चालू होती ती फक्त त्या सिरियलमुळे. फिल्म्स करत होतो मी त्यावेळेला, सिरियल करायचं डोक्यात नव्हतं कारण त्यासाठी मुंबईला जाऊन ते सगळं करणं भाग होतं. बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की 4 दिवस सासूचेच्या आधी सोनियाचा उंबरा नावाची एक सिरियल होती जी आम्ही भोरमध्ये करत होतो. खूप रिअलिस्टिक पद्धतीने केलेली होती जे ETVवरती होती आमचे. मला आठवते माझी आई बघायची. येस येस, खूप छान सिरियल होती ती. आणि त्यातले म्हणजे सगळ्यांचीच पहिली सिरियल खरं तर होती ती. सगळीजणं आत्ता खूप मोठे स्टार झालेले आहेत त्यातले सगळे कलाकार. त्याच्याही आधी मी बालाजी टेलिफिल्मच्या कहाणी घर की कुसुम कहीं तो होगा या सिरियलमध्ये कॅमिओज केलेले आहेत. तेही बऱ्याच लोकांना माहिती नाही आहेत. त्यावेळेला क्राईम पेट्रोल जस्ट चालू झालेलं होतं. सिनेविस्टा नावाची कंपनी करत होती. त्यातले जे आमचे एपिसोड गाजले त्यातला नवाजुद्दीन सिद्दीकी आणि माझा एपिसोड सगळ्यात जास्त गाजलेला एपिसोड आहे. नवाज पण स्ट्रगल पिरियडमध्ये होता, मी पण स्ट्रगल पिरियडमध्ये होतो. पण तरी पण माझं ठरलेलं नव्हतं की मी मुंबईत जाऊन सेटल व्हायचं आहे. पण सोनियाचा उंबरा झाल्यानंतर जेव्हा असं डोक्यात यायला लागलं की आता टेलिव्हिजनच चलती होती आहे आणि मुंबईत जायचा निर्णय घेतला त्यावेळेला 4 दिवस सासूचे मला मिळाली. खूप मोठी सिरियल होती त्यावेळेला. बाकीच्या पण सेम टाईमला मी वहिनीसाहेब पण करत होतो, ती झीवरती होती. ETVवरती 4 दिवस सासूची होती. आणि मंदार देवस्थळीची पण एक सिरियल मी करत होतो. 3 सिरियल त्यावेळेला चालू होत्या माझ्या. बापरे, कसं मॅनेज करून तसं? मी आत्तापर्यंत तू माझा ट्रॅक बघितलास तर रेग्युलरली मी 2 किंवा 3 सिरियल एका वेळेला करतो आणि कम्प्लिटली वेगळे वेगळे रोल त्याच्यामध्ये करत असतो. पण 4 दिवस सासूचेचा ज्या वेळेला काळ होता ना त्यावेळेला टेलिव्हिजन वेगळ्या पद्धतीनं रन केलं जायचं. खूप मज्जा असायची त्यावेळेला. अष्टविनायक नावाचं बॅनर होतं आणि बेसिकली आत्ता ज्या पद्धतीनं टेलिव्हिजन रन होतं तसं ते होत नाही. पण तो एक शिक्का असतो ना की बरीच वर्ष अशोक देशमुख म्हणून मला सगळेजण ओळखत होते. ॲक्टर म्हणून तुला वेगळे वेगळे रोल करायला आवडतात. हो, आणि मी कायम बघितलं की तुमचे रोल हे कायम वेगवेगळे असतात. म्हणजे एकच धाटणी नाही आहे, काही ना काहीतरी वेगवेगळं तुम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे असा एक शिक्का जास्त काळ ठेवला नाही लगेच. नाही पण राहिलं ना मला खूप त्यावेळेला पण ट्रोलिंग जे तू म्हणतेस तू आत्ता जास्त प्रमाणात आहे. पण तेव्हा पण लोक विचारायचे ना तुम्हाला कंटाळा येत नाही? 8-8 वर्ष तू एक कॅरेक्टर प्ले करतोयस. म्हटलं अरे बँकेत 25-30-40 वर्ष काम करणारी माणसं असतात. इतर व्यवसायात जो एखादा व्यवसाय 50-50 वर्ष तुम्ही व्यवसाय करतात, तेच सकाळी जाता, तोच व्यवसाय करतात, तेच संध्याकाळी येतात, तुम्हाला नाही कंटाळे? पण आमच्या या फील्डमध्ये असं आहे की जरी अशोक देशमुख प्ले करत असलं तरी रोज वेगळे एपिसोड आहेत, रोज वेगळी स्टोरी आहे, रोज वेगळ्या गोष्टी आहेत, रोज काहीतरी बदलतं. पण ते करत असताना वेगळी वेगळी कॅरेक्टर पण माझी चालूच होतीत ना. हो, मी दरवेळेला काही ना काहीतरी भले कमर्शियल नसेल पण ॲमॅच्युअरला थिएटर मी कधीच सोडलं नाही. थिएटर आत्ताही मी करत असतो. तो माझ्यासाठी ब्रेक असतो. 12 ते 14 दिवस महिन्यातले मी ॲक्टिंग करत असेल तर 12 ते 14 दिवस माझं बाकीचे काहीतरी उद्योग चाललेले असतात जे लोकांना माहिती नसतात. तर ह्या गोष्टीमुळे तुला खूप एनर्जी मिळत असते, खरं तर वेगळे शिकायला मिळत असतं. आणि तो ब्रेक करण्यासाठी मी वेगवेगळे रोल करत गेलोच ना. बरोबर. त्यानंतर लगेच पुढं आपण बघायला गेलो तर ती पुढची जी सिरियल होती ज्याच्यानंतर मला असं वाटतं की लोकांनी प्रचंड पसंत केलं आणि त्याचं नाव आपल्या संभाजी महाराजांची जी सिरियल आहे कोंडाजी बाबा फरसन केलेला होता. तर मग तो रोल करताना काही तुम्ही वेगळी तयारी केली होती किंवा त्याच्यासाठी काही प्रॅक्टिस असं काही? टेलिव्हिजनला एवढा वेळच नसतो तुम्हाला तयारी वगैरे करत बसा. तो आज फोन येतो, उद्यापासून शूटिंग आणि परवा दिवशीपासून टेलिकास्ट आहे, इतकं फास्ट असतं की त्यांना माहिती आहे की मी काय करू शकतो आणि मला माहिती आहे की तेवढं उत्तम असल्याशिवाय हे लोक मला बोलवणार नाही. त्यामुळे 16-17 दिवसासाठी बोलवलेलं होतं. पण जसा TRP बाहेर येत गेला तसं मला सांगण्यात आलं की नाही थांब, दुसरं काहीतरी घेऊ नकोस, ते आपण पुढे एक्सटेंड करतो आहे म्हणून. मेनवाईल अमोल कोल्हेचं तिकिटाचं झालं, खासदारकीचं तिकीट मिळालं, त्याचा प्रचार झाला
तो निवडून आला, दिल्लीला जाऊन शपथविधी झाला, काम चालू झालं, तरी इकडे कोंडाजी बाबा फर्जन आणि लवंगीबाई हा ट्रॅक चालू होता. त्याच्या आधी मी इतके एपिसोड केलेले आहेत, पण तुला सांगतो ते सगळे एपिसोड पुसले गेले आणि फक्त कोंडाजी बाबा फर्जन म्हणून ओळख मिळाली. खरं तर तो शॉर्टेस्ट तुमचे हे शॉर्ट्स ते डायलॉग आणि एवढे फेमस आहेत ना, एवढे व्हायरल होत आहेत. तर खरंच मी ते जरी 15-16 दिवसाचा जरी तो तुम्ही सुरुवात जरी केली असली तरी लोकांच्या मनात तो आयुष्यभर राहणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आपण ते ठेवलंच पाहिजे ॲक्च्युली, कारण आमच्याही फिलिंग्स त्या ज्या आहेत किंवा जे शिकायला मिळतं किंवा जे नवीन नवीन गोष्टी कळतात, आश्चर्यकारक गोष्टी होत्या त्या. म्हणजे जेव्हा मला पहिल्यांदा सांगितलं आणि नक्की करणार आहे ना हा कोंडाजी बाबा फर्जनचा रोल असंच आहे, प्रताप सरांचा फोन झाला मला. प्रताप गंगावडे सर म्हटले, सर नक्की करणार आहे ना, तुम्ही जर करणार असाल तर मी जरा वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करतोय. कार्तिकनी पण सांगितलं तू कर, मी सांगतोय म्हणून तू हो. कारण तू सर्च केलंस तर कोंडाजी बाबा फर्जन ह्याच्याबद्दल फारसं काही तुला वाचायला मिळत नाही. म्हणजे चल सगळेजण सांगतात ना करूया आपण, आणि त्याच्यानंतर जेव्हा विचार करायला सुरुवात झाली ना, तर ह्या माणसाने त्या काळात कसं केलं असेल बरं. तो फर्जन जो आहे ना, त्याने शिवाजी महाराजांबरोबर पन्हाळ्याची मोहीम केलेली आहे, ज्याच्यावरती फर्जन नावाची फिल्म आहे. तेच कॅरेक्टर म्हातारपणी शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराज त्यांच्याबरोबर जंजिऱ्याची मोहीम करतो. म्हणजे एजचा स्पॅन बघितलास तर ते सगळी जी मोहीम ठरली ती एका त्यांच्या खोलीमध्ये हे सगळं ठरलं की असं असं करायचं आहे आणि तुम्ही जंजिऱ्यावरती जायचं आहे. 1 वर्ष साधारण तो कालावधी होता, तिथे राहायचं आहे. त्याच्यानंतर ह्या दिवशी संभाजी महाराज सगळी सेना घेऊन किनाऱ्यावरती येणार आहेत. कोंडाजी बाबा फर्जन तिकडे काही ना काहीतरी कुरापते करून त्यांचं गोदाम उडवून देणार आहे, आतून उठाव होणार आहे, इकडून होणार आहे. हे सगळं एक दिवशी ठरतं. कोंडाजी बाबा फर्जन निघून जातो जंजिऱ्यावरती. मोबाईल फोन्स नाहीत, GPS नाही, बाकीचे कुठलेही कॉन्टॅक्ट करायची साधनं नाहीत. आणि त्या दिवशी चंद्राच्या कोरी बघून ते ठरवून संभाजी महाराज तिथे येऊन पोचतात आणि ते फेल जातं आणि जंजिरा महाराजांच्या ताब्यात येत नाही. तू इमॅजिन कर, त्या लूपमध्ये मी अडकत जायला लागलो. नंतर कसं करत असेल हे कॅरेक्टर प्ले करत असताना मला खूप प्रश्न पडायला लागले त्यात की हे तेव्हा ठरवलं तर हे आत्ता कसं करतायत. काय त्या माणसाचं डेअरिंग असेल, कशा पद्धतीने त्याने ते मॅनेज केलं असेल. इम्पॉसिबल गोष्ट आहे. तुम्ही बारीक विचार करून बघा. तो विचार करताना मला असं वाटतं ना की जर त्यावेळेला ते सक्सेसफुली सगळ्या गोष्टी झाल्या असत्या आणि जंजिरा महाराजांच्या ताब्यात आला असताना संभाजी महाराज कधीही सापडले नसते, आयुष्यात कधीही सापडले नसते. इतका अभेद्य किल्ला होता तो जंजिरा. वा, क्वालिटी टॉप नॉच. जसं इथं वेगवेगळ्या पद्धतीच्या डिश आपल्याला मिळत आहेत, तसंच तुम्ही काय अभ्यास केला तुमच्या रोलचा, तर वेगळेपणा काय तुम्ही जपलाय, त्याच्यामागं काही विचार किंवा हा रोल मी हा करणार आहे किंवा मी हा नाही करणार, तर त्याच्यामुळे काही तुम्ही विचार करून सिलेक्शन करता किंवा काय? बघ, टेलिव्हिजन करत असताना असे फारसे चॉईस तुझ्याकडे नसतात. बरोबर. जसं कोंडाजी बाबा फर्जन केल्यानंतर मग प्रतापराव गुजर, हंबीराव मोहिते हे सगळी कॅरेक्टर्स मी प्ले केलीत. पण त्याच्यानंतर माझं लक्षात आलं की या गोष्टी खूप छान आहेत, त्या सांगायलाच पाहिजेत. कारण आपल्याकडे शाळेत इतिहासाच्या धड्यांमध्ये किती गोष्टी आल्या आहेत. खूपच लिमिटेड. शिवाजी महाराजांच्याबद्दल किती माहिती आहे, संभाजी महाराजांच्याबद्दल किती माहिती आहे, बरोबर, जिजाऊंबद्दल किती माहिती आहे, ताराणींबद्दल नाही आहे फारशी. त्या सिरियल्स किंवा अशा पद्धतीचे प्रोजेक्ट आले, त्याच्यातून खूप जणांना खूप गोष्टी कळाल्या. पण ॲक्टर म्हणून मी कोंडाजी बाबा फर्जन करतोय, प्रतापराव गुजर करतोय, हंबीराव मोहिते, एक टाईपकास्ट व्हायला लागलं. मग तसेच रोल माझ्याकडे यायला लागले, हिस्टॉरिकल, मायथॉलॉजिकल, ती कॅरेक्टर्स यायला लागली. त्याच्यात मला अडकून राहायचं नव्हतं. म्हणून मी शोधत होतो की काहीतरी मला वेगळं पाहिजे. तोपर्यंत माझी तुझी रेशीमगाठ नावाची एक खूप ॲम्बिशियस सिरियल झीवरती येणार होती. त्यातल्या कॅरेक्टरसाठी मला विचारलं. ज्याच्यामध्ये श्रेयस तळपदे काम करणार होता, प्रार्थना बेहरे करणार होती, परी जी आहे आमची मायरा, किती लहान वयात तिनं काम सुरू, ब्लेस्ड आहे ती येणार होती. तर त्यातला एक विश्वजित काका म्हणून जो रोल होता, जो
सकाळीच एक क्वार्टर लावून बेडरूममधनं बाहेर पडतो. म्हणजे दिस इज लाईक परफेक्ट आहे की ते आधीची इमेज घालवण्यासाठी मला हा रोल पाहिजे. पण चर्चा पण झाली, हा खूप छोटा रोल आहे, तेवढा मोठा रोल नाही. मला हाच करायचा, कारण कम्प्लीट वेगळं कॅरेक्टर आहे ते, म्हणून तो रोल घेतला. तर मला वेगळे वेगळे कॅरेक्टर्स करून बघायला आवडतात आणि करतो मी. आता तुम्ही आतापर्यंत खूप लोकांबरोबर काम केलेलं आहे, खूप वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहे. थोडंसं म्हटलं तर आपण खाता खाता एक गेम खेळून बघूया की ज्याच्यामध्ये आपल्या काही कोल्हापूरच्या काही पदार्थांची नावं मी तुम्हाला सांगेन आणि मग तुम्ही मला सांगाल की अशी पर्सनॅलिटी तुम्हाला आत्तापर्यंत ॲक्टिंग क्षेत्रात फिल्ममध्ये भेटली असेल. म्हणजे आता कोल्हापूर म्हटलं की पहिल्यांदा तांबडा पांढरा रस्सा आपण घेऊ शकतो. कोण असं आहे तुम्हाला भेटलेलं की जो तांबडा रस्सा आहे, म्हणजे एकदम तिखट, कोणाचं नाव घ्याल, कुठल्या ॲक्टरचं किंवा कुठल्या ॲक्ट्रेसचं नाव घ्याल की बापरे अवघड आहे. थोडंसं खात विचार. मी अशी कुठली तरी नावं घेतली चटकन घेऊन पण जाईन. पण तांबडा रस्साची कनेक्ट म्हणलीच तर मला वाटतं मोहन जोशी. हां, काय सांगाल? प्रचंड भारी पर्सनॅलिटी आहे, हां, खूप काही शिकण्यासारखं आहे. तिखट तर आहेतच, पण जसं तिखट असलं तरी तू तांबडा रस्सा प्यायचं सोडून देत नाहीस. तुला एकदा प्यायलीस की तुला सारखं ते तांबडा रस्सा कधी पिईन असं झालेलं असतं. तशी पर्सनॅलिटी आहे. ओके. खूप शिकण्यासारखं. म्हणजे फर्स्ट टाईम जेव्हा मी मोजनबरोबर काम केलं, तुला माहिती आहे की नाही माहिती नाही, त्याच्या आधी बऱ्याचशा फिल्म्स केलेल्या होत्या. मला आश्चर्य वाटलं, तो माणूस 2-2:30 वाजता सेटवर जात, चलो रे टॅक, काय रे मला डायलॉग वाच. शर्टाची एवढी बटणं लावून मीच तोपर्यंत त्यांचे डायलॉग पाठवतात. चरडी झालं का रे, टेक कर. उभे राहतात, फर्स्ट टेक ओके करतात. मला असं वाटलं का माणूस हा एवढ्या पाट्या टाकतोय या फिल्ममध्ये. आम्ही एवढे जीव लावून रिहर्सल करून काम करतोय आणि येतात काहीतरी करतात आणि जातात. तुला आश्चर्य वाटेल, डबिंगला ज्या वेळेला आम्ही स्क्रीनवरती बघायला लागलो, अख्ख्या फिल्ममध्ये फक्त मोहन जोशी दिसत होते, बाकी कुणीही दिसत नाही. तर हा जो त्यांचा कॉन्फिडन्स आहे, ते काम करण्याची पद्धत आहे, माइंड ब्लोइंग, क्लास, वेगळी आठवण. तुमच्या दृष्टीनं तांबडा रस्सा आपण त्यांना म्हणू शकतो. म्हणू शकतोस. आता त्याच्या जोडीलाच पांढरा रस्सा, त्याची एक वेगळीच चव आहे आणि खूप तिखट नाही, पण लोकांना हवी हवीची त्याची वेगळी चव आहे पांढऱ्या रस्स्याची. तर ते कुणाला तुम्ही नाव द्याल? रोहिणीताई आहेत, रोहिणी अट्टंगडी. 7-8 वर्ष मी त्यांच्यावर काम केलेलं आहे. खूप सॉफ्ट, छान, समजून सांगणाऱ्या, एक बॅलेन्स्ड कमांड असते त्या पद्धतीने. काय होतं, 4 दिवस सासूचे मी करायला गेलो त्यावेळेला थिएटर खूप करत होतो, तर तो थिएटरचा इम्पॅक्ट होता. तर त्या सिरियलसाठी कशा पद्धतीनं ॲक्टिंग असायला पाहिजे हे कदाचित रोहिणीताई, कविता लाड पण त्यावेळेला खूप मोठी स्टार होती, पण खूप छान पद्धतीने तिनं समजून घेतलं, त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. जिलेबीबद्दल काय सांगाल? गोड पण आहे, मस्तपैकी जिभेवर रेंगाळणारी पण आहे, गोल 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 पण आहे. त्यामुळं असं गोड, भरपूर गप्पा मारणारी व्यक्ती कुणाचं नाव सुचेल? इंडस्ट्रीतली सगळीच माणसं तशी गोड आहेत. बरोबर. आपण सगळ्यांना गोड आहे. म्हणूया का मग? सगळ्यांना जिलेबी म्हणू शकतेस तू. नाही, मलाच गप्पा मारायला खूप आवडतात, त्यामुळे कदाचित तू मला जिलेबी म्हणू शकतेस. मी सगळ्यांचीच रॅपो माझा उत्तम आहे, पण पर्टिक्युलर असं मला नाही आठवत आहे की ह्या व्यक्तीला तू जिलेबी म्हणू शकतेस. पण मग आपल्या कोल्हापूरची मिसळ जर आपण बघितली तर नक्कीच जगात भारी आहे ती मिसळ. त्या पद्धतीनं कोणी आहे का की त्याच्यामध्ये मटकीची मिसळ पण काही टाकतात लोक, मस्तपैकी कट पण असतो त्याला, काही लोक बटाटा, साथीला ब्रेड किंवा बाहेरच्या ठिकाणी पाव. जिलेबी प्रार्थना बेरेला म्हणू शकतेस तू. बरं. तिला गोड खूप आवडतं. हां, ती काही म्हणलंस तर तू काही ना काहीतरी स्वीट मागवत असते. छान मुलगी आहे. ओके, गोड आपण जिलेबी म्हणू शकतेस. सो पुढचा आता मिसळ. हां, मिसळीकडे आपण आलो तर बापरे, असं मिसळमध्ये खूप गोष्टी आहेत असं आपण म्हणू शकतो त्या व्यक्तीकडं की हे पण आहे, ते पण आहे, सगळ्यांना साथीला पुढे घेऊन जाणारी व्यक्ती, असं कोणी? तशा ह्याच्यात बरेचसे तू म्हटलीस तर, पण काय ना, मला सुबोध भावे खूप आवडतो खरं तर. तू म्हटलीस तसं खूप कलागुण आहेत त्याच्याकडे. बरोबर. त्याला तो ॲक्टर म्हणून तर खूप दिग्गज आहे, बेस्ट आहे, डिरेक्टर म्हणून चांगला आहे,
त्याला एक स्टोरीचा सेन्स आहे, त्याला व्यवसाय कळतो, दिसायला खूप छान आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण मिसळ जशी सरसरीत असते तसं सुबोध नाही आहे. तो खूप छान, गोड, शांत, पण सगळ्या गोष्टी करणारा शांत मिसळ आहे. हा शांत मिसळ आहे. म्हणजे फिल्म्स करणं, थांबणं हे सगळं होतं, त्यामध्ये सिरियल आणि प्लस परत तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेससुद्धा म्हणजे हॉटेल्सचं सुरू झाले. तर मग ते एकंदरीत हे काम करता करता एकंदरीत हॉटेलकडं किंवा आपलं एक हॉटेल कोल्हापूरमध्ये सुरू करावं, राजपुरुषसारखं हॉटेल. तर मग तुमच्या डोक्यात वेगवेगळं सुरू होतं का की म्हणजे ॲक्टिंग करत करत आपण अजून मल्टीटास्किंग पण करायचं, असं काही प्लॅन होतं? 99-2000ला मी हॉटेल राजपुरुष चालू केलं. मग राजपुरुषसारखा प्रोजेक्ट ज्या वेळेला करतोय ज्यातली आपल्याला काहीच माहिती नाही आहे, हॉटेल लाईनमध्ये जायचं आहे, तर मी कंप्लीट बंद केलं. मग नाटक बंद केलं, सिरियल, फिल्म्स कंप्लीट बंद केलं. सकाळी 7 वाजता मी भाजी आणायला जायचो, ते रात्री 1 वाजता हिशोब टॅली केल्यानंतर घरी जायचो. हे रुटीन चालू झालं. पण त्या काळामध्ये जर फुल फ्लेज कन्सिस्टन्सी ठेवून ते सगळं केलं असतं तर मे बी आणि वेगळ्या पद्धतीने काहीतरी करता आलं. पण आम्हाला मग इकडे छान छान फूडचं राहिलं असतं, म्हणजे राजपूत कार्निवल असेल. ते कार्निवल पण वेगळं नाव आहे, म्हणजे आता मला एकदम सुचलं बोलतात, म्हणजे हॉटेलचं नाव कार्निवल एकदम वेगळं आहे. वेगळं म्हणजे 2000 साली मी हॉटेल राजपुरुष चालू केलं. ते हळूहळू एक्सपांड करत आम्ही त्याच्यात 2 रेस्टॉरंट, 2 बँक्वेट हॉल आणि 22 रूम आहेत तिथे. त्याच्यानंतर काहीतरी वेगळं करायचं या शोधात होतो. तर हॉटेल कार्निवलची सुरुवात झाली खरं तर 2010 साली मी प्लॉट घेतला आणि 2012ला ते स्टार्ट केलं. प्युअर व्हेजमध्ये हे हॉटेल चालू होतं, जिकडे उकडीचे मोदक, सोलकढी, पुरणपोळी असं सगळं चालू होतं. पण कोल्हापुरात ज्यावेळेस सगळे मित्र यायचे त्यावेळेस सगळ्यांना तांबडा पांढरा रस्सा पाहिजे, नॉनव्हेज पाहिजे, म्हणून मग ते दुसऱ्या जागी करतोय तर आपण व्हेज नॉनव्हेज करू, म्हणून त्याची सुरुवात झाली. पण त्यावेळेला तू बघितलं तर 14-15 वर्षापूर्वी कॉन्टिनेंटलचं तशी स्टाईल नव्हती कोल्हापुरात. ट्रॅडिशनल फूड प्लस वेगळं काहीतरी. आणि गोवा आपल्याला जवळ आहे, गोवा आवडतं ठिकाण आहे माझं, कंटिन्युअसली जायला आवडतं. तर गोव्यात जो कार्निवल चालू असतो ते कॉन्सेप्ट डोक्यात ठेवून फूड कार्निवल, की कार्निवलमध्ये जसं सगळे वेगळे प्रकार असतात तसेच त्या रेस्टॉरंटमध्ये फिश पण मिळेल, चिकन पण मिळेल, मटण पण मिळेल, व्हेज पण मिळेल, तांबडा पांढरा रस्सा पण मिळेल. तर ते फूड कार्निवल असेल अशा हिशोबाने ते कार्निवल नाव मला वाटलं की ते द्यावं, वेगळं आहे. या साईडला आलोच आहे, तर मग मला पुन्हा एकदा तुमच्या न्यू गणेश आर्ट तिकडं जाऊन तुम्ही जसं म्हणलात की स्वतः त्या मूर्ती बाबा असतील, काका असतील, तुमचे भाऊ हे बनवून तुम्ही स्वतः ट्रकमधून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते देत होते. तर तो प्रवास आणि आत्ताचा प्रवासमध्ये नक्कीच फरक. तर त्यावेळी जो प्रवास व्हायचा तो कसा होता? एका ट्रकमध्येच पूर्ण तो प्रवास, तिथंच राहणं, तिथंच झोपणं, खाणं, तर त्याचा काही एखाद दुसरा डिफरंट कम्प्लिटली, म्हणजे तू इमॅजिन करणार नाहीस अशा वेगळ्या गोष्टी. काय होतं त्यावेळेला तेवढी परिस्थितीच नव्हती. बरोबर. त्यामुळे घरातले आम्ही सगळीजणं काम करायचो. गणपती बनवणे हा मूळ व्यवसाय आहे. तर ते 14-15 वर्ष मी काम केलेलं आहे. मूर्त्या बनवायच्या, ते पॅकिंग करायच्या, त्या ट्रकमध्ये लोड करायच्या, त्याच ट्रकमध्ये बसायचं, वेगळ्या ठिकाणी जायचं, तिथे उतरवायच्या, काय तुटफूट झाली असेल तर रिपेरी करायचं आणि यायचं. तर कदाचित ती प्रवासाची किंवा भटकंतीची सुरुवात मे बी तिथून सुरू झाली असेल, की जवळपास अख्खा भारत माझा ट्रकमधून फिरून झालेला आहे. खरं सोपं नाही आहे सर, म्हणजे ती लाईफ कम्प्लिटली वेगळं आहे. तू कॉन्स्टंट 3-3, 4-4 दिवस ट्रकमध्ये बसून प्रवास करतेस. तो रात्रीचा प्रवास असतो, पहाटेच्या वेळेला तुम्ही कुठेतरी थांबता आणि ते ट्रकवाल्यांचं ते रुटीन आहे, त्यांचं नेहमीचे ट्रॅक ठरलेले असतात, त्याप्रमाणे तुम्ही जाता. मी फर्स्ट टाईम जात होतो, तर पहाट झाली की कुठल्या तरी ढाब्यावरती थांबायचं. ते हौद केलेले असतात पाण्याचे, त्यातलं पाणी घेऊन गार पाण्याने आंघोळ करायची. तुला एक किस्सा सांगतो. आम्ही कोईमतूरच्या आसपास कुठल्या तरी तिकडे जात असताना मधला एक हॉल्ट होता. एका ढाब्यावरती थांबलो, त्या हौदातलं पाणी बिणी घेऊन आंघोळ केली. चला नाश्ता करायला तो ट्रकवाला आम्हाला घेऊन गेला. छोटंसं गाव साऊथमधलं, साऊथच्या फिल्ममध्ये दाखवतात सेम टू सेम तसा सीन. एका छोट्याशा गावात तू एका गल्लीतून साधारण पहाटे 5-5:30च्या आसपास चालत आम्ही चाललो. ते एक धूप वगैरे घालतात तसे धूर घरात नाही येत आहेत. एक मागे लाऊड स्पीकरवरती कुठेतरी एक साऊथ
मागची जी गाणी ऐकतेस देवाची भजनं किंवा तिरुपतीचं काहीतरी सुरू ते आहे. एक चालू आहे. बरं. घरातून बायका बाहेर येऊन साडा घालतायत, रांगोळी घालतायत, ते छान उदबत्ती आणि धुपाचे वास येत आहेत. त्याच्यातून आम्ही पुढे पुढे जातो आणि एका पॉईंटला अचानक मस्त सांबार इडली याचा वास यायला लागला. तू इमॅजिन कर, ह्या ॲटमॉस्फिअरमध्ये फिल्मी बॅकग्राऊंडवरती एक छान सांबारचा वास जो अजून माझ्या डोक्यात आणि नाकात आहे. तसं सांबार, इडली, वडा, चटणी मी आज तागायत खाल्लेली नाही. आज तागायत या छोट्याशा घरात गेलो आम्ही, सतरंजा घातलेल्या होत्या, त्याच्यावरती बसलो. खाली बसून मे बी त्या ट्रक ड्रायव्हरचं नेहमीच असेल ते. ऑर्डर काय द्यायची ते विचारतो, त्यांनी काही उत्तर दिलं नाही. वेट वेट, कमिंग कमिंग, कारण लँग्वेज प्रॉब्लेम. तर आतून एक बाई आली, तिने बुट्टीभर इडल्या ठेवल्या, क्या बात. एक सांबारचं पातेलं, 2 चटणीची भांडी आणि केळीचं पान. तुम्हाला पाहिजे ते गरम गरम वाफा येणार आहे त्या छान वासवाल्या इडल्या आणि सांबार त्या केळीच्या पानावरती आहे. सांबार घ्यायला तुला वाटी नाही, बरं, त्यावर ते जसे त्याच्यावरती घालून खातात आणि हाताने, चमचे उमचे काही नाही, हाताने. वा. ते त्याच्यावरती घ्यायचं, चटणी साईडला ठेवायची आणि हाताने घ्यायचं. माइंड ब्लोइंग. क्या बात. तुम्ही सांगितलं. हे जे लाईफ आहे ना, हे तुला, तू कुठल्याही 5 स्टारला जा, 7 स्टारला जा, हे वातावरण, हा ॲम्बियन्स, ते सगळं तिथून त्या घरात जातेस, तो अप्रतिम येणारा वास आणि ती टेस्ट इम्पॉसिबल आहे. क्या बात आहे. तुम्ही स्वतः इतके फूडी आहात, तुम्ही स्वतः कधी काही म्हणजे मला ही डिश बनवायची किंवा काय असं काही विचार स्वतः. तुला खोटं वाटेल, मला चहा पण बनवायला येत नाही. क्या बात. आणि पण असं कधी वाटलं नाही नाही, का? मी कॉमर्सचा स्टुडंट आहे. अकाउंट्स आणि स्टॅटिस्टिक्स मेन सब्जेक्ट. MBA म्हणजे बिझनेस आणि मार्केटिंगमधलं आहे. त्यामुळे आणि हे सगळं करण्यासाठी माझा जन्म झालेला नाही आहे. खाण्यासाठी जन्म झालेला आहे, भटकंती करण्यासाठी झालेला आहे. त्यामुळे ते मी छान एन्जॉय करतो. पण मग घरी कोण आहे की जे इतकं छान छान पदार्थ बनवते, म्हणजे त्यामुळे तुम्ही इतकं. माझी बायको उत्तम सुगरण आहे. माझी आई अप्रतिम टेस्ट. आईच्या डिशेस वेगळ्या होत्या, बायकोच्या डिशेस वेगळ्या. म्हणजे आईकडनं बायको शिकली, त्याही आलेल्या आहेत. हॉटेल राजपुरुषमध्ये जे उकडीचे मोदक मिळतात ते पहिले 1.5 वर्ष आई स्वतः बनवून त्या ट्रायल वियल करून त्या आलेल्या आहेत. क्या बात आहे. पॅन फ्राईड टोफू विथ शिताकी मशरूम सॉस. Great. फ्राय टोफू. माइंड ब्लोईंग डिशेस आहेत. पण सगळ्या वेगळ्या. गार्निशिंग अप्रतिम, छान. खूपच सुंदर. सॉफ्ट टेस्टी. क्या बात आहे. कसं वाटतं सर? पॉश. कॉमर्स कॉलेजमध्ये तुमचं शिक्षण झालं आणि मग तिथंच तुमच्या सौ तुम्हाला मिळाल्या, भेटल्या का कुठं वेगळीकडं? नाही, तिथेच 11वीत जेव्हा ॲडमिशन घेतली त्यावेळेला पहिले 4-5 दिवसातच पहिल्यांदा दर्शन. ओळख नाही, बघितलं फक्त. तिथून सुरुवात झाली ती आत्तापर्यंत आहेच. म्हणजे 88-89 पासून आत्तापर्यंत. मग तुम्ही विचारलं किंवा कसं, म्हणजे तुमची लव्ह स्टोरी कशी आहे? त्यावेळेला 89, 90, 91, 92 तो जमाना वेगळा होता. म्हणजे आत्ता विचारणं किंवा आत्ता ज्या पद्धतीची रिलेशनशिप्स असतात वेगळी वेगळी, हा प्रकार काहीच नव्हता तेव्हा. पूर्ण वेगळी. त्यामुळे कुणी कोणाला विचारलं तर माझं म्हणणं असं होतं की मी विचारणारच नाही. तुला कळायलाच पाहिजे की माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे. बरं. फिल्मी. तर मला नाही आठवत की मी जाऊन विचारलं किंवा तिने पण विचारलं. ते लेटर ऑन कळालं की ह्या माणसाचं आपल्यावरती प्रेम आहे आणि आपणच दोघांनी लग्न करायचं आहे. क्या? त्यामुळे विचारणं हा प्रकार काय मला त्यावेळी पण मान्य नव्हतं. इंटरकास्ट मॅरेज आहे आमचं. पण त्या ह्याच्यामध्ये ते पण गोल्डन इयर्स की फोन्स, मोबाईल नाही आहेत, मेसेज नाही आहे, लँडलाईनवरती फोन करायचे. तिच्या घरी पण सगळीजणं आहेत, माझ्या घरी पण सगळीजणं आहेत. कॉन्टॅक्ट कसा करायचा हा प्रश्न. पहिल्यांदा 2 रिंग देऊन कट करायचा, मग तिसऱ्या वेळेला कळणार, मग ती तिकडनं उचलणार, मग बोलणार. म्हणजे खूप प्रकार केलेले त्या.
आजकाल डेटवरती जाताना खूप वेगळ्या वेगळ्या हॉटेलला सगळेजण घेऊन जातात, ज्याच्यासाठी खरं तर बसाल्ट खूप छान ठिकाण आहे असं मला वाटतं. मी राधिकाला पण घेऊन यायचं प्लॅनिंग करतोय मी खरं तर बसाल्टला. त्यावेळेला हे काय प्रकार नव्हते, फार फार तर चल मिसळ खायला जाऊ. त्यामुळे खूप वेळेला आम्ही मिसळ खायला भेटलेलो आहे. मिसळ खाण्याच्या बहाण्यानं भेटणं व्हायचं, कारण खाणं सगळ्यात मोठी आवड. ते दोन्ही क्लब करायचं असेल, दोन्ही आवडी, मिसळ खायला झाला पाहिजे. जसं आणखीन एक आवड तुमची आपण म्हणता येईल की बाईक भटकणे, तुमच्याकडे असलेल्या बाईक, आणि त्याच पद्धतीनं म्हणता येईल की त्यासाठी तुमचं असलेलं वेळ, तर तेही आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हे बघ, मुलांना लहानपणापासून आवड असतेच बाईकची, गाड्यांची. पण मी ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला कदाचित तुला आश्चर्य वाटेल की मला घोडा घ्यायचा होता. घोड्याची आवड होती. हां, म्हणजे त्यावेळेला काय होतं ना, आत्ता जे राजपुरुष आहे तिथे न्यू गणेश आर्ट्सचा कारखाना होता मूर्तीमध्ये, आणि त्या कारखान्यातच आम्ही राहत होतो. ते ठिकाण तुला माहिती आहे की रेल्वे स्टेशनच्या बरोबर समोर आहे ते. तर राहायला मी तिथे होतो, आणि तुला आठवत असेल 88च्या आसपास रेल्वे स्टेशनवरती टांगे होते खूप. तर त्या टांगेवाल्यांचे घोडे तिथे समोर बांधलेले असायचे. तर मला लहानपणापासून ती क्युरियासिटी त्या घोड्यांची. तर मी ते समोर जायचो, त्यांना चारा बिरा घालायचो, मला जाम आवडायचं ते. आणि ते टांगेवाले कधीच त्या घोड्यावरती बसायला द्यायचे नाही. पण मला ते काहीतरी एक वेगळी म्हणजे नाही, आपल्याकडे एक पाहिजे घोडा. हां, तर तिथे त्या वडाचं एक मोठ्याच्या मोठं झाड होतं पोस्ट ऑफिसच्या तिथे. तिथे ते घोडे बांधलेले होते, आणि त्याच्यात एक छोटंसं पिल्लू दिसलं मला. घोड्याचं छोटं पिल्लू तिकडे झालेलं आहे, हार्डली 3-4 दिवसाचं असेल. तर मला इतकं जाम आवडलं ते रोज चारा बिरा घालणं. आणि काय मला माहिती नाही की मला तिचं इतकी आवड की एक दिवस ते चोरून मी घेऊन आलो तिथून, घोड्याचं पिल्लू आणून. हां, नाही, त्या रेल्वे स्टेशनच्या समोर गल्ली आहे, आणि त्या गल्लीत आम्ही राहतो. तर तिथून रस्ता क्रॉस करून मी ते घोड्याचं पिल्लू घेऊन आलो, आणि आमच्या घराच्या मागे, कारखान्याच्या मागे मूर्त्या पॅक करायला गवतचा एक स्टोरेज होतं. त्या गवताच्या इथे ती नेऊन, घोड्याचं पिल्लू कसं काय कोण लपवू शकत नाही ना. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत कळालं की आनंदने असं असं केलेलं आहे म्हणून. घरात भरपूर मार खाल्लेला आहे त्यावेळेला मी. ते कदाचित तेव्हापासूनची आवड असेल ती कन्वर्ट झाली नंतर बाईकवरती, गाड्यांवरती. ड्राईव्ह, स्पीडची आवड कदाचित जास्त आहे मला, त्याच्यामुळे ते आम्हाला ते पण जाणून घ्यायचं. म्हणजे तुमची सोलो ट्रिप असेल किंवा एवढं एक बाईक घेऊन एवढा प्रवास करणं, तर आतापर्यंतचं कुठून कुठंपर्यंतचा प्रवास, तो कसा काय तुम्ही सुरू कशी झाली, किंवा पहिली सोलो ट्रिप म्हणा, किंवा काही आठवतं आहे का की नवीन एक प्रयत्न म्हणा, किंवा मित्रांबरोबर गेलो असं? नाही, काय झालं, मी म्हणजे नाटकात वगैरे कामं चालू केली, तर आणि फुटबॉल बंद झाला त्यावेळेला आपल्याकडे डर्ट ट्रॅक रेसिंगचा एक जमाना होता. तर त्यावेळेला का माहिती नाही, कदाचित माझा मोठा भाऊ एकदा लुनाच्या स्पर्धेमध्ये उतरलेला होता, ते बघितलेलं होतं आम्ही. तर तेव्हापासून ते डोक्यात होतं की ते करायचं. तर ते मी बरीच वर्ष केलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे त्या ह्याच्यातली बरीचशी मित्रमंडळी लोकांना माहिती आहेत की मी आहे, माझा भाऊ आहे उमेश काळे, आशुतोष काळे आहे, गौरव पाटील जो आता नाही आहे आमच्यामध्ये, अभिजित भोसले आहे. ही एक त्यावेळची टीम होती रेसिंगमधली की जे आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन बाईकच्या रेसेस करायचो. जे लुना क्लास, M50 क्लास, 100cc क्लास, मॉडिफाईड 100cc बाईक क्लास, याच्यामध्ये सगळे प्राइजेस आम्ही सगळेजण घेऊन यायचो. तर कावासाकी निंजा 1000 बाईक घेऊन मी अख्खं लेह लडाख कंप्लीट करून आलो, आणि ते पण कोल्हापूर ते कोल्हापूर केलं. म्हणजे असं नाही की बाईक टेम्पोमध्ये टाकून मी चंदीगडपर्यंत नेली आणि केले, असं नाही. 7400 किलोमीटरचा प्रवास, 23 दिवस हे मी कंप्लीट केलेलं आहे. मजा आहे, वेगळी, डिफरंट. पण हे सगळं करत असताना काही कधी फिल्मचे शूटचे डेट किंवा काय, किंवा असं काही झालं म्हणजे करत करत परत मागं येऊन काही असा प्रसंग खूप, म्हणजे आपण ट्रिपला बाहेर पडतोय आणि काम आहे असं झालं आहे किंवा तो काही इन्सिडेंट? एक मोठा किस्सा आहे याच्यावरती मी फेसबुकवरती पण त्यावेळेला एक राईटअप टाकलेला होता, ज्याची खूप जणांनी दखल घेतली आणि खूप न्यूज आल्या, पेपरला आलं, FM वरती बऱ्याच जणांनी मुलाखती घेतल्या, TV वरती झालं.
प्रसंग असा होता की आम्ही लेह लडाख पासून, म्हणजे आता ठिकाणं तुला माहिती आहेत का नाही माहिती नाही, तुर्तुक नावाचं एक गाव आहे पाकिस्तान बॉर्डरच्या जवळ. तिकडे रात्री पार्टी बिर्टी करतोय जोरात, सगळे बायकर्स बसलेले आहेत, जॅमिंग चालू आहे, गिटार बिटार, झऱ्याचं पाणी भरून त्याच्यात मिक्सिंग करून, चेरीची झाडं आहेत ते चेरी काढून चेरीच्या झाडाखाली स्वच्छ आकाश, खूप मस्त चांदण्या दिसत आहेत, चंद्र दिसतोय, इकडे मज्जा चालली आहे. अशा याच्यामध्ये फोन कॉल्स चालू झाले की नाही कुठल्याही परिस्थितीत माझी तुझी रेशीमगाठमधला एक असा सिक्वेन्स आहे ज्याच्यात ऑल कॉम्बिनेशन आहे आणि तू पाहिजेच आणि चॅनल बोंब मारतंय, काय वाटेल ते करून आम्हाला करायलाच पाहिजे वगैरे 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 खूप चालू झालं ते. मग एका पॉईंटला फ्यूज उडाला माझा, म्हणलं ओके अलबुद्दे. पहाटे निघालो तिकडून मी, बाईक लावली लेह एअरपोर्टला. माझ्या सगळ्या मित्रांनी, डिटूर नावाची कंपनी आहे, ग्रुप आहे, त्या ग्रुपबरोबर मी गेलेलो होतो. त्या सगळ्यांनी प्रचंड मदत केलेली आहे मला. डिटूरमधल्या सगळ्यांनीच खूप सपोर्ट केला म्हणून ते सगळं शक्य झालं. खरं तर त्यावेळेला पण सगळ्यांना समजावून सांगितलं, भाई मत कर ऐसा, हम जो एटीट्यूड पे है वहाँ से बम्बई जाके तू वापस आ रहा है तो ये नहीं होगा, डोंट डू दिस, ही गोळी घे ती गोळी घे, असं करू नको तसं करू नको. म्हणले नाही, पण जायलाच पाहिजे सांगितलं तर संपला विषय. लेह एअरपोर्टवरती बाईक लावली, तिथून दिल्ली, दिल्लीतनं मुंबई, हे सगळं ट्रॅव्हल करून दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्टुडिओमध्ये पोचलो. दिवसभर काम केलं, अतिशय थुतराट सीन. काय त्यांचं टेलिव्हिजनचं प्लॅनिंग असतं काय असतं आय डोंट नो, ते तेवढं केलं शांतपणे. जय हिंद जय महाराष्ट्र. रात्री परत फ्लाईट पकडली, परत लेहला आलो, बाईक घेतली, परत अख्खा दिवस राईड केली आणि माझ्या ग्रुपला मी कॉन्टॅक्ट केला. एवढा प्रवास केल्यानंतर करणभर पण त्रास झाला नाही, कदाचित स्वामी समर्थांची कृपा. म्हणून तुला म्हटलं की फिटनेस अत्यंत गरजेचं आहे. मेंटली तुम्ही खूप स्टेबल पाहिजे, त्यामध्ये फिजिकली खूप फिट पाहिजे. कुठलीच एक अर्धी गोळी पण मला घ्यायला लागली नाही. सगळ्यांनी गोळ्या माझ्याकडे देऊन ठेवलेल्या होत्या, त्रास झाला तर मी घेऊन म्हणून सांगितलं. पण स्वामींच्या कृपेने कुठेही काही त्रास झाला नाही. एवढ्या वरच्या ठिकाणावरून मी खाली येऊन, ते पण फ्लाईटनी, इमिजिएट मी परत गेलो, परत राईड केली. थोडं शरीराला सूट होईपर्यंत परत वापस येणं. हो हो, पण नाही. चला हे एक वा मस्त ट्राय करून बघायला काय. तेवढा पटापट प्रवास करूनही त्रास झाला नाही, हे खरं तुम्ही म्हणता तर स्वामींची कृपा आहे. पण तो एकंदरीत तो निसर्ग म्हणा तिकडे गेल्यानंतरचा, जसं तुम्ही तो छान निसर्गाचा अनुभव घेत होता आणि एकदम जावं लागलं, तर तो प्रवास तिकडे निसर्गाचा अनुभव म्हणजे मी तुला मगाशी जो किस्सा सांगितला ना, की त्या गल्लीतून जाऊन ते सगळं जे सांबार आणि इडली, सेम सिच्युएशन इकडे. याला किती पैसे दिलेस काय असतं तुला सांगतो. लोकांकडे खूप पैसे असतात पण आवड नसते, बरोबर. किंवा लोकांकडे खूप पैसे असतात आवड असते पण फिटनेसच नाही आहे की मी त्या ठिकाणी जाऊन हे सगळं बघेन आणि एन्जॉय करेन. हे सगळं तुझ्याकडे आहे तर तू का नाही करायचंस. मी तुला जे सांगतोय ना, मगाशी जे तुला सांगितलं की तुर्तुक सारख्या ठिकाणी चेरीची झाडं आहेत, अक्रोडची झाडं आहेत, त्याच्या खाली तुम्ही टेबल लावून बसलाय, मित्र सगळे गिटार बिटार वाजवत गाणी म्हणतायत. अशा सिच्युएशनमध्ये मस्त चांदणं आहे आणि त्याच्यात हे सगळं करायला लागतंय. पण हे अनुभवण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, तर तुम्ही तुमचं लाईफ खरंच एन्जॉय करताय असं मला वाटेल. नाहीतर मग रुटीनमध्ये सगळेजणच जगत असतात, काहीच बदल नाही. उठा, काम करा. आणि बरीच जण आताही म्हणतील हे सगळं आम्ही टी व्हीवरती बघतो, पण टी व्हीवरती तुम्ही फिल्म बघणं वेगळं आणि त्या फिल्ममध्ये मी स्वतः ॲक्टिंग करणं वेगळं. अशा ठिकाणाहून येऊन काही त्रास न होता स्वामींच्या कृपेने शूटिंग करून मी निघालो. त्या स्टुडिओमधून निघाल्यापासून म्हणजे मी तुला दिवसभराचं शूटिंग करून वगैरे त्यावेळी श्रेयस तळपदे, प्रार्थना बेरी सगळी मला सांगत होती, पागल आहे क्या तू, कौन करता है ऐसा, एक दिन के लिए शूटिंग के लिए तू इधर तक आ गया, कितना पर डे, कितना पैसा मिलने वाला, कितना पैसा तूने खर्चा किया. येताना जातानाचं फ्लाईटचं तिकीट, तो मनस्ताप, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे नाही. एकदा जर मी सांगितलं मी येणार तर येणारच, त्याचा आणि याचा संबंध नाही आहे. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट होती की ते सगळं झाल्यानंतर मी रात्री तिथून निघालो पासून दुसऱ्या दिवशीची रात्र
हा जो प्रवास आहे ना तो जाम इंटरेस्टिंग आहे, जाम. मी तिथून निघालो रिक्षा करून, कारण मी फ्लाईटने आलेलो होतो. तिथून मी रूमवरती जाऊन सगळी आवरावरी केली, फ्रेश झालो. तिथून टॅक्सी केली, टॅक्सीने गेलो एअरपोर्टवरती. रिक्षा झाली, टॅक्सी झाली, फ्लाईटमध्ये बसलो, फ्लाईट झाली. हे झालं रात्रीतलं. रिक्षा, टॅक्सी, फ्लाईट करून मी लेहला उतरलो. लेहला फ्लाईटमधून उतरल्यानंतर मी बाईक घेतली. 1000 cc ची बाईक घेऊन मी पुढे जायला लागलो. तर वाहनं एवढी सगळी झालेली होती. लेहला मी ते सगळं आवरून निघालो, बाहेर पडलो साधारण, कारण झोप गरजेची होती. बाईकला खूप एक्झॉस्ट व्हायला होतं तुम्हाला. मी निघालो तोपर्यंत मला असं समजलं की सगळे लेहमधले सगळे रस्ते बंद आहेत, काय कळायला मार्ग नाही. मग चला थांबूया. तर कोणतरी खूप मोठं कोणतरी येणार होतं. चौकशी केली तर दलाई लामा स्वतः तिथे येणार होते. म्हटलं चला मी बाईक लावली आहे, रस्त्यात झोपलोय बिपलोय, दलाई लामा आले, त्याचं शूटिंग वगैरे घेतलेलं आहे मी सगळं. ते हात बीत करून गेले. म्हटलं चला आता निघूया. कुठे काय, दलाई लामांचा कॉन्वॉय इतका मोठा की कोण जायलाच देईना. थिक्सी मॉनेस्ट्री म्हणून तिथे ठिकाण आहे. तिथे जाईस तोपर्यंत प्रचंड पाऊस चालू झाला. मी रात्री इकडून निघालोय, रिक्षा, टॅक्सी, फ्लाईट, बाईक, दलाई लामा, ते करून थिक्सी मॉनेस्ट्रीला. प्रचंड पाऊस. परत सगळं गिअर्स वगैरे चेंज करा, रेनकोट वगैरे घाला, ते करून बाईकवरून पुढे पुढे जावा. पाऊस थांबला, ते क्रॉस करून मी पुढे जात होतो. तर मला वाटतं तांगलांगला पासच्या तिथे मी जात होतो. प्रचंड घाट आहे त्या तांगलांगला पासला. तांगलांगला पासला जातोय तोपर्यंत स्नोफॉल चालू झाला. एक तर पावसाने कंप्लीट भिजलेलं होतं, तर स्नोफॉलमध्ये इम्पॉसिबल होतं. हात बोटं बिटं सगळी आखडलेली होती. क्लच दाबायला येत नव्हता, पुढचा ब्रेक दाबायला येत नव्हता, पाय ऑपरेट होत नव्हते. शेवटी मी निर्णय घेतला की कुठेतरी थांबायला पाहिजे. बाईक लावली. मॅगी बनवतात तशी एक टेंट होता, त्या टेंटमध्ये जायला लागलो मी. तो माणूस बाहेर काढतोय, जाओ जाओ अभी बहुत स्नोफॉल होने वाला है, मैं बंद कर रहा है, मी निकल जाओ. ते सगळं काढलं बिडलं. तिथं म्हटलं काहीतरी खायला दे मला, गरम काहीतरी. प्रचंड त्रास होतोय मला. अभी हो गया, अभी जलेगा भी नाही कुछ वगैरे म्हणून त्यांनी ते काढलं. टेंट बिंट गुंडाळा, त्यांनी त्या गाडीत टाकला. जबरदस्ती मला सांगितलं जा. बरं, त्या कावासाकी निंजाचे टायर झॅपर टायर आहे, त्याला स्टड येत नाही, ते रेसिंगवाली बाईक आहे. तर ते बर्फ आणि पाणी त्याच्यात मला टेन्शन होतं की जर बाईक स्कीड झाली तर आता इथे मला वाचवायला कोणी नाही, मी एकटा आहे, दुसरी कुठलीच गाडी नाही, माझा ग्रुप नाही आहे. तसंच स्वामींचं नाव घेत 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 मी साधारण 10च्या स्पीडला वगैरे तांगलांगला पास क्रॉस करून मी पुढे गेलो. आता हे तिकडे जे फिरलेले आहेत त्यांना कदाचित या सगळ्या गोष्टी माहिती असतील. तिथून खाली गेल्यानंतर मोरे प्लेन्स नावाचं एक ठिकाण आहे. किती विचित्र काय काय आहे ते बघन त्याच्यामध्ये. म्हणजे थिक्से मॉनेस्ट्री, तो पास, तिकडे स्नोफॉल. एवढ्या वरती गेल्यानंतर तू जेव्हा घाट उतरून खाली जातेस तेव्हा तिकडे चक्क वाळवंट आहे. मोरे प्लेन्स म्हणजे कंप्लीट वाळवंट आहे. ते सगळं उतरून गारठून बिरठून मी खाली येतोय तोपर्यंत सँडस्टॉर्म चालू झाला सगळा. ती वाळूचा इतका जोर होता की त्या हेल्मेटमधून आतमध्ये वाळू शिरते आहे, डोळ्यात जाते आहे. इम्पॉसिबल गोष्ट होती. ते सगळं करून हे सगळं चक्क खोटं वाटेल, या सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग आहे माझ्याकडे, प्रत्येक गोष्टीचं गोप्रोवरती घेतलेलं आहे. कसं बसं तिकडे ट्रक बिक थांबलेत आणि 1-2 ठिकाणं आहेत, ढाबे असतात, तिथं पोचलो. लँग्वेज प्रॉब्लेम परत त्याच्यामध्ये होतात. ट्रकवाले बोंब मारतायत माझ्या नावाने की क्या पागल आहे वगैरे. तिथे त्यांनी गरम गरम चहा त्यांच्या तिकडचा, म्हटलं आता काहीतरी खायला पाहिजे मला. मग तिने राजमा आणि चावल जेवढं होतं तेवढं दिलं. आणि ते म्हणले आता तुम्ही जाऊच शकत नाही. म्हटलं इम्पॉसिबल आहे, माझा ग्रुप गेला आहे पुढे, मी एकटाच आहे, मला ते कॅच करायला पाहिजे. ते जोपर्यंत सँडस्टॉर्म संपत नाही तोपर्यंत तुला जाणं शक्य नव्हतं. सगळे ट्रकवाले पण थांबलेले होते. सँडस्टॉर्म थांबलं तोपर्यंत अंधार पडायला सुरुवात झालेली होती. चेक केलं, ते म्हणले आप जा ही नहीं सकते, आगे वाला जो घाट है उधर तो ट्रक वाले भी नहीं जाते. बाहेरून बघितलं तर फक्त 2 लाईट दिसत होते लुकलुकते की गाड्यांचे कोणतरी जाते. म्हणलं वो वाला वो तो लोकल है, उनका हर रोज काय है, वो चले जाएंगे, आपको किधर मालूम है. चला, जस्ट अंधार पडत होता. मी ठरवलं, म्हटलं चल घालायची गाडी, काय होईल ते होईल. हे सगळं करून आल्यानंतर स्नोफॉल झाला, सँडस्टॉर्म झाला, तिथून गाडी घातली. इतका भयानक घाट होता तिथे की तू इमॅजिन करू शकत नाहीस. पूर्ण अंधार,
तारे बिरे फक्त दिसतात, एकही गाडी दिसत नाही आहे. लेह लडाखमधले घाट म्हणजे कसे आहेत तुला माहिती आहे की तिकडे एक पण झाड नाही आहे, फक्त दगड माती. आणि आत घुसल्यानंतर त्या बाईचे सगळे शब्द मला आठवायला लागले. तिथे शापित आहे आणि तिथे भूतच आहेत आणि तिथे कुणीच जात नाही, रात्रीच्या वेळेला गेलेला माणूस परतच येत नाही. अशा गावात म्हणलं चूक केली आपण इकडे घालून. आणि खरंच ते सगळं ऐकून जाणवायला लागलं की मागून कोणतरी येतंय, मागं कोणतरी आहे, पुढे कोणतरी आहे, आपल्याकडे कोणतरी बघतंय. फाटलेली होती माझी कंप्लीट, तरी मी गाडी घातली त्यातनं. नकीला पास रात्रीच्या वेळेला सोलो बाईक राईड करत असताना तर इम्पॉसिबल आहे. तिथून गेल्यानंतर एक गाटा लूप्स म्हणून आहे, तो जगातला सगळ्यात जे अवघड घाट आहेत किंवा रस्ते आहेत त्यातला एक. 22 पिन्स गाटा लूप्स म्हणतात की 22 एवढी कडक वळणं आहेत की ती क्रॉस करणं म्हणजे खूप त्रासदायक गोष्ट आहे. आणि ती रात्रीच्या वेळेत तर तो जसा येईल तसे ट्रक बिक लागलेले दिसले मला. म्हणजे ट्रकवाल्यांना रात्री जमत नाही म्हणून बहुतेक जात नाही. पुढे गेल्यानंतर कळालं की तिकडे एक मिलिटरीचा ट्रक पलटी झाला आहे म्हणून अख्खी ट्रॅफिक जाम आहे. बाईक असल्यामुळे मी जेवढं जाता येईल तेवढं पुढे गेलो. मी तिथून पुढे मिलिटरीवाले सोडत नव्हते. विचार केला की अख्खे लूप्स असल्यामुळे इथून एका कच्च्या रस्त्याने मी जर गाडी घातली खाली तर खालच्या रस्त्याला लागेन असं मला वाटलं. तू आत्ताही गुगलवरती चेक केलंस ना तर तुला लेहवरनं सरचू पास हॉलिडे होम्स हा रस्ता मिळत नाही गुगलवरती पण, कारण मध्ये मध्ये रस्तेच नाही आहेत. तर तिथे गेल्यानंतर रस्ता संपला. तुला हाईट वाटेल तिकडे मी शोधतोय तर 2 माणसं यायला लागलीत माझ्याकडे. मला वाटलं आता ही चोरीमारी करणार माझ्याकडे. किधर जा रहा है, रास्ता खतम हो गया. म्हटलं मग जायचं कसं, तर वरून सगळं जे पाणी वाहत येत होतं तोच रस्ता आहे. म्हटलं तुम्हाला जायचं असेल तर त्याच्यातनं गाडी घालून तुम्हाला जायचं. ते रिव्हर क्रॉसिंग होतं. ते रात्री 1:30 वाजता रिव्हर्स क्रॉसिंग करून मी त्या माइंड ब्लोईंग बघूनच टेम्पटिंग आहे. ग्रेट. पण तिथून गेल्यानंतर मला माझी माणसंच, कारण अख्ख्या त्या ट्रॅकमध्ये तुला मोबाईलला नेटवर्क मिळत नाही, तुला काहीच GPS मिळत नाही. लक फॅक्टर बघ. त्या हॉलिडे होममध्ये मी सगळ्यांना हाका मारतोय, जेडी किधर आहे, सँडी किधर आहे तू, D2 सबको आवाज दे रहा हूं, किसी का आवाज नाही आ रहा. एक कुठेतरी हालचाल वाटली म्हणून बघितली तर 2 माणसं बाहेर आली, मुलं जस्ट. म्हणजे क्या ढूंढ रहे सर आप, किसको आवाज दे रहे, इधर कोई नहीं है इधर. ऐसा मेरा एक ग्रुप आहे जो इधर कुछ रुका है. कौन सा आहे. मोबाईल ओपन होत नाही, डिटेल्स कळत नाही आहे, GPS नाही. फक्त सांगितलेलं लक्षात आहे की सरचूमध्ये हॉलिडे कॅम्प आहे, तिथे सगळेजण थांबत आहेत. मला गाड्या सापडत नाही आहेत पुण्याच्या. ते म्हणले 1 मिनिट आपको किधर तो देखा है. म्हणलं मला का तू बघशील. एक हिंदी भाषिक मुलगा UP मधला तो मला का बघेल. नाही आप ॲक्टर हो गया. म्हणलं भाई क्यों ऐसा लगा. नहीं आपका पर्सनैलिटी देख के लगा कि आपको किधर तो देखा है. तो तू क्यों देखेगा. मैं मराठी में काम करता हूँ. नहीं सर आप हो के नहीं बता. म्हणलं हाँ हूँ. हिंदी में कौन सा किया है. म्हणलं कुंदन शाह जी मालूम है. कुंदन शाह जी की लास्ट फिल्म जो है वो मेरा हिंदी लास्ट काम है. कुंदन शाह खूप मोठं नाव आहे, खूप भारी भारी फिल्म्स केलेले आहेत त्याने. म्हणलं हाँ सर वही मैं सोच रहा हूँ कि आपको किधर देखे. 2 मिनट दे दो. मेरा कार्ड इधर का है, उधर नेटवर्क है. त्याच्यावरनं हॉटस्पॉट घेतला, मॅप सेट केला. ते ठिकाण जे राहायचं होतं ते तिथून 22 किलोमीटर होतं. तो मॅप ऑफलाईन सेव्ह करून घेतला. तिथून निघालो. रात्री 2:30 वाजता माझ्या ग्रुपपाशी पोचलो. अख्खा ग्रुप जागा होता. फक्त निंजा 1000चा आवाज वेगळा आहे. तो आवाज खूप खालून आल्या सगळीजणं रस्त्यावर येऊन उभी होती. रात्री 2:30-3 वाजता पोचल्यानंतर आम्ही पार्टी केली. की हे सगळं कंप्लीट करून तू इमॅजिन कर, आदल्या दिवशी रात्री मी स्टुडिओमध्ये
माझी तुझी रेशीम घाटचं शूटिंग करत होतो ते दुसऱ्या दिवशी रात्री मी झोपलो सरचूच्या हॉलिडे कॅम्प. क्या बात, मला असं वाटतं हा जो प्रवास आहे ग्रेट. मी म्हणून म्हटलं ना तुम्हाला वेगळं खतरो के खिलाडी तिकडे जाऊन तो रियालिटी शो करायची गरज नाही, कारण एका रात्रीत तुम्ही सगळे टास्क पूर्ण केलेले आहेत. हां, मी कशी वाटते ही नक्की सांगू. एकंदरीत आता म्हणता येईल की तुमचा तो सगळा वेगळा अनुभव तुम्ही तिथं जो घेतला एका रात्रीत सगळ्या प्रकारचा ॲक्च्युली घेतला. ऊन, पाऊस, वारा, वादळ, कधी खायला मिळालं कधी नाही. ग्रेट एक्सपिरियन्स आहे सर. म्हणजे मला असं वाटतं की आपण ते शूट नुसतं केलं तर जास्त त्रास झाला. हे केलं. माझा ग्रुप पण वेडा झालेला होता की क्या कर रहे हो भाई आप. आणि त्या ग्रुपमधला सगळ्यात जास्त एज असलेला माणूस मी होतो. बाकी सगळी चाळण 25-30 मधली होती. क्या बात आहे. खरंच खूप मस्त एक्सपिरियन्स आहे हे. जे सगळं आपण आता मस्त एक से बडकर एक पदार्थ खातो त्याच्याबद्दलही आम्हाला खूप भारी. काय वाटतंय वेगळे पदार्थ. ही कोल्हापुरातली दी बेस्ट सुशी असेल असं ॲक्च्युली नक्की मी पण हेच म्हणते. मी आत्तापर्यंत जेवढे ठिकाणी टेस्ट केले ना दी बेस्ट आहे. दी बेस्ट. बॉश. तर हे मलाही माहिती नव्हतं की मराठी फिल्म इंडस्ट्रीतला एकमेव मी बायकर आहे की ज्याचं K2K कंप्लीट झालेलं आहे. K2K म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी. आणि ते बाईकवरून. म्हणजे बरीच जणं टेम्पोत गाडी घालून नेऊन तिकडे करतात ते नाही आहे. प्लस मी इतकी वर्ष या सगळ्या गोष्टी करून खूप वेळेला ठरवलेलं आहे की IBWला जाऊया IBW, पण जमलेलंच नाही कधीच. पण ह्या वेळेला त्यांच्याकडनं इन्व्हिटेशन आल्यानंतर म्हटलं भाई जाना तो पडता आहे. तर तिथे त्या मेन स्टेजवरती 3 दिवस रात्री माझ्या मुलाखती होत्या. त्याच्यामध्ये मी होतो. अमित सध नावाचा ॲक्टर आहे जो माहिती असेल, ज्यानी फॅन्टास्टिक, टू गुड, गणेश माइंड ब्लोइंग, व्हेरी गुड. अमित सद म्हणजे सुशांत सिंग राजपूत बरोबर त्यांनी कायपोचे नावाची फिल्म केलेली आहे. तो पण हार्ड कोअर बायकर आहे. तर अमित होता, मी होतो आणि अनिल म्हणून आणखी एक अनिल चरणजीत जो PK फिल्म बघितली असेल तो जो शंकर बनून पळतोय आणि आमिर खान त्या मागे लागतोय आणि टॉयलेटमध्ये जातो तो अनिल. रोहित शेट्टीच्या सगळ्या फिल्म्समध्ये असतो. तो पण हार्ड कोअर बायकर आहे. अनिलने आणि मी पण काही राईड्स एकत्र केलेले आहेत. तर आम्ही 3 जण होतो. त्यातला मराठीमधला मी एकमेव माणूस होतो किंवा रादर आय डोंट नो कोल्हापुरातला पण पहिला माणूस असेल की जो IBWच्या स्टेजवरती 3 दिवस ज्याच्या मुलाखती झालेल्या आहेत. बाकी खूप कलाकार होते. मुक्ती मोहन होती तिकडे, कुणाल कपूर होता, बाकीचे बरेचसे बँड होते. माइंड ब्लोईंग मजा होती. आणि कौतुकाची गोष्ट की आपल्या कोल्हापुरातल्या व्यक्तीला एवढा मोठा मान मिळतो. हां, म्हणजे प्रश्न हे सगळं मी सुरुवातच ती केलेली की मी खरं तर कोल्हापूर आणि माझी मराठी फिल्म इंडस्ट्री रिप्रेझेंट करायला म्हणून या स्टेजवरती आले. क्या बात. कोल्हापूरकडे आलेलोच आहोत तर मग अशी मुंबई जेव्हा जातोस तेव्हा कोल्हापूरकडची इथली कोणती गोष्ट जी खूप मिस करतोस की यार. का मिस करेन, पण मी कोल्हापूर सोडलेलं नाही आहे. कधीतरी शूटला 2 दिवस 3 दिवस मी कधीही गेलो, शूटिंग झालं, उद्याचं आहे नाही ओके, रात्री 9 वाजता स्टार्टर मारतो, 2 वाजता घरी येऊन जेवतो. ओके, म्हणजे बॅक टू होम. कोल्हापूर मी सोडेन असं खूप जणांना वाटत होतं. मी आयुष्यात कधीही कोल्हापूर सोडणार नाही. कोल्हापूरमध्ये राहणारी व्यक्ती कोल्हापूर सोडणं पसंत नाही करत. पण इम्पॉसिबल आहे. हां, म्हणजे आपल्या कोल्हापूरच्या काही गोष्टी बाहेर गेल्यानंतर तू बघतोस का? म्हणजे आपल्याकडनं काही भाषा लई भारी झालं आहे याची तिकडं पण आता आजकाल यूज केलं जातं. लई भारी झालं आहे, एक नंबर दुसरं. नाही यूज केलं जातं, पण तिकडची माणसं ज्या पद्धतीने बोलतात ते बोलणं म्हणजे आपलं नाही आहे. हां, तर आदर कोंडाजी बाबा फर्जनसारखा वाटण्यामागे ते लँग्वेज पण आहे. हो, त्याच्यामध्ये की लहानाचा मोठा मी कोल्हापुरात झालो आहे. कोल्हापूरच्या मातीतलं माझं लहानपण आहे. इथल्या पाण्यातलं एक रग आहे ती आलेली आहे त्याच्यात. तिथल्या लोकांना ते जमणार नाही. ते फेक जे बोललं जातं ते मला अजिबात आवडत नाही. नका बोलू ना, का करताय. इव्हन आत्ताही तू बघितलंस ना तर कोल्हापुरातले सोशल मीडियावरती बोलताना एक कोल्हापुरी भाषेत बोलण्याचा ट्रेंड चालू झाला. मला कळतच नाही ते म्हणजे नाही आहे कोल्हापूर. नाही ॲक्च्युली नाही म्हणजे त्याच्यापेक्षा खूप छान छान गोष्टी कोल्हापुरात आहेत.
कोल्हापुरात सुद्धा शुद्ध बोलतात माणसं, उत्तम अस्खलित इंग्लिश बोलतात, हिंदी बोलतात. ते बोलण्याने मला येतच नाही हे नाही आहे. ते बोलायला सांगले तर कदाचित त्यांच्यापेक्षा उत्तम कोल्हापुरी मी बोलू शकतो, पण म्हणजे ते म्हणजे कोल्हापूर तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे का? तर नाही आहे. तू आत्ता सांग मला, बसाल्टमध्ये आपण बसलेलो आहे, ह्याचा ॲम्बियन्स बघ, इथे आलेल्या ज्या डिशेस आहेत त्या बघ, हे आहे ना कोल्हापूर. मग ती लँग्वेज करून तुम्ही एक वेगळं इमेज बाहेरच्यांच्या समोर उभं करताय, ते का? खूप वेळेस सिनेमामध्ये पण दाखवतात ना, तेव्हा कोल्हापूर दाखवायचं, त्यांची भाषा पण थोडीफार त्या स्टाईलमध्ये. दॅट इज ओके. हे बघ, ती लोक कोल्हापूर दाखवण्यासाठी त्याचा आधार घेत आहेत. कोल्हापुरातलीच लोक ज्यांना शुद्ध बोलता येतं ते सोशल मीडियावरती काहीतरी करताना एक वेगळ्याच पद्धतीने बोलतात. मुली पण आजकाल मी आलतो, मी गेलतो, भावाची तुला गरजेचं नाही. मला भाषेबद्दल आक्षेप नाही आहे, पण तुम्ही कोल्हापूर रिप्रेझेंट करत असताना फक्त ते म्हणजे कोल्हापूर नाही आहे असं माझं म्हणणं आहे. ह्याच्यावरही बरीच जण मला नावं ठेवतील. ज्यांना नाव ठेवायचं आहे ती समोर येऊन बोलू देत, उत्तम पद्धतीनं मी त्यांना उत्तर देऊ शकतो. हा प्रश्न खूप जणांना नक्कीच पडलेला होता. म्हणजे अगं मला मुंबईत विचारतात तर खरंच कोल्हापुरात मुली असं बोलतात, आलतो गेलतो, म्हणजे नाही रे, ते थोडंसं ते जरा जास्त दाखवलं. पण परत इकडं आलो, पण मी परत आपल्या भ्रमंतीकडं येणार आहे. कारण या जसं तुम्ही म्हटलात की मेंटली आपण नॉर्मल असणं, प्रवास करणारा इतकं म्हटल्यानंतर इथून शांत असणं गरजेचं आहे. पण मला दुसरं आणखीन एक विचारायचं आहे की आपण जर इतका मोठा प्रवास करणार असेल तर खाण्याकडं काही गोष्टींचं आपण हे करावं लागतं का? काही गोष्टी या खाल्ल्या पाहिजेत, काही टाळल्या पाहिजेत, तर त्या बाबतीत काही आहे का? बऱ्याच शेवटी कसं आहे ना, मी काहीतरी सांगतो त्याच्यावरती नाही आहे. प्रत्येकाला आपापली तब्येत माहिती आहे, आपली कपॅसिटी माहिती आहे. त्या कपॅसिटीमध्ये राहून काही गोष्टी करायला पाहिजेत. आता आमच्याबरोबर एक मुलगा होता, त्याला ॲसिडिटीचा प्रचंड त्रास होता. तर बाकी सगळीजण जे खातात तेच तू खायला लागलंस तर ॲसिडिटीचा त्रास होणार. त्यात बाईकवरनं तू फिरतोयस तर डिहायड्रेट व्हायला होतं, त्यामध्ये पाणी पित नाही आहेस तू, ते होणारच. एखाद्याला जर श्वासाचा त्रास होतो आहे तर लेह लडाखला गेल्यानंतर तुला त्रास होणार आहे त्याची कल्पना तू आधी द्यायला पाहिजेस. तर आमच्याकडे ऑब्व्हियसली ऑक्सिजनची छोटी सिलेंडर्स येतात वगैरे, ती सगळं ठेवलेलं होतं, पण माहिती तरी पाहिजे कोणाला. बाईकवरनं काय होतं, जर तुम्ही 12-15 जण जात आहे तर प्रत्येकजण सेम स्पीडला जाईल असं नाही आहे. माझी निंजा 1000 आहे, तर हायवेला जाताना माझा स्पीड कदाचित 140-160 असू शकतो. बुलेटवाल्यांचा पुढे मागे झाल्यानंतर जर काही घटना घडल्या तर प्रत्येकाने पहिल्यांदा स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. स्वतःच्या तब्येतीची माहिती पाहिजे, ती आजूबाजूच्यांना देऊन ठेवायला, तर काहीतरी गोंधळ होणार नाही. आणि ओव्हर डेअरिंग करणं जो प्रकार आहे ना, तो मूर्खपणा आहे. बाईक रायडिंग ही जबाबदारीची गोष्ट आहे, ती शो ऑफ करायची गोष्ट नाही आहे. त्यामुळं मी इतका स्पीड लावू शकतो, मी विली करू शकतो या नाही. बायकरमध्ये बायकिंग ब्रदरहूड जे आहे ना, तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन सेफ परत पोचणे ही पहिली गोष्ट आहे. तुला मी सांगतो, मी आत्ताच रण ऑफ कच्छ फेस्टिवलला आम्ही गेलेलो होतो बाईकवरून, की जे वरती बॉर्डरपासून ते खाली कन्याकुमारीपर्यंत झालेलं. तर आता डावीकडनं उजवीकडे जाऊया म्हणून रण ऑफ कच्छ फेस्टिवल करून पाकिस्तान बॉर्डरला गेलेलो होतो. तिथे एक हनुमानाचं मंदिर आहे, ते पूर्वी इकडे नव्हतं. तर त्याची स्टोरी पण इंटरेस्टिंग होती त्याच्यामध्ये, की जेव्हा पूर्वीची युद्ध झालीत भारत पाकिस्तानची आणि जे काही करार झाले त्याच्यामध्ये भारताने काही जागा देऊन टाकली पाकिस्तानला जिंकलेली. तर ती हनुमानाची मूर्ती जी होती ती ज्या जागेवर होती ती जागा आता गेली पाकिस्तानात. तिकडे आपली मिलिटरी होती, त्या मिलिटरीतली सगळी लोक त्याची रोज पूजा करायचे. तर जेव्हा ऑर्डर आली की सगळी पलटण मागे येणार आहे तर तुम्ही निघा, तर त्यांची कोणाची गाडीच निघत नाही आहे, हेच होत नाही आहे, तेच होत नाही आहे, तिकडून निघतच नाही आहे पलटण. तर त्यांच्या डोक्यात असं आलं की आम्हाला सारखं हनुमान बोलवतं, खरं खोटं डोंट नो. पण मग त्यांनी निर्णय घेतला की ती मूर्ती आपण बरोबर घेऊन जायची. तर मूर्ती घेतल्यानंतर ती सगळं पलटण आली आणि त्यांनी तिकडे स्थापना केली आहे त्या ह्याच्यावर, की जो त्या सगळ्यांचं रक्षण करत आहे. त्या हनुमानाच्या मंदिरापर्यंत आम्ही गाड्या घेऊन गेलो. तर त्यांच्या रूल्सप्रमाणे एकतर कोणाला आत सोडत नाहीत, आम्ही बऱ्याच जणांना सांगून परमिशन काढून गेलेलो होतो. तर त्यांचे नॉर्म्स आहेत, त्याच्यात तू गोप्रो वापरायचं नाही, मोबाईल वापरायचा नाही, साधं टूल किट बरोबर ठेवायचं नाही, बाकी काहीही तुम्ही बरोबर कॅरी करायचं नाही आहे. तर मी जस्ट
जसं आहे तसे सगळं बाजूला ठेवलं आणि गेलो तिकडे. नेमकं तिथे गेल्यानंतर माझी गाडी पंक्चर झाली. 190 mm टायर, त्या टायरमधलं पंक्चर काढणं आपलं कधीच झालेलं नाही माझं आत्तापर्यंत. हे बघितलं तर सगळं टूल किट ठेवलं आहे, त्यामुळे टायर इन्फ्लेटर पण तिकडे, टायर पंक्चर किट पण तिकडे, काहीच करू शकत नाही. शोधत 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 आम्ही बाहेर येतो आहे. मिलिट्रीवाले सगळे मदत करतात, भाई हमारे पास है देखता हूँ. त्यांनी बोलवते म्हणले नहीं नहीं वो ट्यूबलेस वाला ये टायर का हमारे पास तो है नहीं, हमारे पास तो मिलिट्री की ऐसी गाडी आहे. म्हणजे चला. तिथे बाहेर आल्यानंतर एक मॅन आम्हाला भेटला, एक रायडर, राव त्याचं नाव होतं. सोलो रायडर बेंगलोरहून आलेला होता एकटाच. त्यांनी चौकशी केली. म्हटलं क्या कर रहे आप, क्या प्रॉब्लेम आहे. म्हटलं असं गाडी पंक्चर झाली. तर म्हटलं माझ्याकडे आहे टायर इन्फ्लेटर, ले लो. क्या हां म्हणजे ठीक आहे, तू आता जाऊन बघून येणार, तोपर्यंत आम्ही एअर भरतो. ट्यूबलेस आहे, एअर भरली की मी इथपर्यंत येईन. ओके फाईन या. सेम स्पॉटला भेटायचं ठरलं. गेलो, तिथे गेलो, एअर भरतोय. पंक्चर एवढं मोठं झालेलं की ते निघाला तयार नाही. तिथून परत 60-70 किलोमीटर येऊन एक पंक्चरवाला गाठला, त्याच्याकडे ते डिपॉझिट ठेवलं, पंक्चरचं किट घेतलं, गेलं, पंक्चर काढलं, परत आलं. तोपर्यंत हा जो मॅन आम्हाला भेटलेला होता, काय त्याला म्हणायचं काही कळत नाही, तो निघून गेला. सोलो accompaniment of dim sum. This one is a spring onion, hot garlic sauce and chili oil. वाव. काय आहे. Black one is a charcoal walnut dumpling. दिस वन. हां. Blue one is a fresh mushroom broccoli zucchini dumpling and white one is truffle edamame dumpling. माय गॉड. तर आम्हाला कळेच नाही याला गाठायचं कुठे काय. तर त्यांनी तिकडे त्या चेकपोस्टला नंबर लिहून ठेवलेला होता. तो नंबर घेतला, कारण नेटवर्क नाहीच आहे तिकडे. पाकिस्तान बॉर्डर बिर्डर सगळे काही फोटो बिटो काही नाहीत आमच्या तिकडे. तिकडे जाऊन आम्ही फक्त बघून परत आलो. त्या माणसाला फोन करतो, तो नेटवर्कमध्ये जाईस तोपर्यंत फोन घेणार नव्हता. म्हटलं हा बेंगलोरवरून एकटा आला आहे, ह्याचं किट सगळं आपण घेतलं, ह्याला काहीतरी मदत, म्हणजे पंक्चर तर काय करणार. एकदा फोन लागला, त्याला विचारलं, म्हणजे भाई क्या कर रहे हो, अकेले जा रहे हो, कुछ हो गया तो. नहीं भाई कुछ नहीं होता है. मतलब कैसे कुछ, टायर पंक्चर हो गया था. सर जैसे मैंने आपको हेल्प की वैसा कोई आएगा मेरे को हेल्प करने के लिए. याला म्हणतात बायकिंग ब्रदरहूड. ॲक्च्युली आम्ही पॅकिंग झालो असतो, अरे बापरे आता काय करायचं. त्याला दुसऱ्या दिवशी धोलाविरार रोड म्हणून आहे, ऐकला असेल, ज्याला रोड टू हेवन म्हणतात. फक्त रोड आहे क्षितिजापर्यंत, दोन्ही बाजूला मीठ आणि त्याच्यावरचं पाणी. तिकडे त्याला सनसेट कॅच करायचं होतं आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी सनराईज कॅच करायचं. ते सगळं ॲडजस्ट करून त्याच्यापर्यंत ते सगळं किट आम्ही पोचवलं. आणि मग त्याला फोन करून सांगितलं, भाई थैंक यू सो मच, क्या बात है. ये एक दिमाग में चाहिए तभी आप बाइकर बन सकते. जसं इथं आपण मस्तपैकी वेगवेगळे डिश ट्राय करतो. तुम्ही जेव्हा बाहेर वेगवेगळ्या ट्रॅव्हलिंगला जाता, बाहेर जाता, एक सोलो ट्रिप असेल किंवा आपली बाईक घेऊन, तेव्हा असे कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या डिश तुम्हाला खायला मिळाल्या अनपेक्षितरित्या, अरे हे इथं मिळालं फारच टेस्टी आहे. जसं मॅगी मोस्ट ऑफ मिळते असं वाटतं मला, डिटेल माहीत नाही, पण मॅगीचा एक ऑप्शन असतो. पण असे कोणते पदार्थ तुम्हाला मिळाले. हिमाचलमध्ये किंवा इकडे कुठेही गेलीस ना, तर इंटिरियरला जिकडे ट्रेकर्स जे आहेत त्यांना लक्षात येईल, तिथं तू म्हणजेच मॅगी आणि चहा मिळतो. म्हणजे घाट आहेत, त्या घाटामध्ये छोटे छोटे ढाबे आहेत. त्या ढाब्यांवरचं कधीतरी तू छोले भटुरे खाऊन बघ. त्याच्यासारखे छोले भटुरे तुला कुठेच मिळणार नाही. एक कदाचित तो वातावरणाचा पण भाग असेल, ती गार हवा, ते समोर बर्फाचे डोंगर दिसत आहेत, तो घाट आहे, जिथे तू बसली आहेस, वा 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 वा, काय छोले भटुरे असतात. तसं आता मी कन्याकुमारीला गेलो त्यावेळेला कोचीच्या अलीकडे एक ठिकाण आहे, तिकडचे काही मित्र आहेत, त्यांनी सांगितलेलं होतं की 150 वर्ष जुनं हॉटेल आहे तिकडे, छोटंसं हॉटेल आहे. तर तिकडे त्यांचा पराठा एक प्रकारचा मिळतो, केरळियन पराठे, आणि तिकडचे काही चिकनच्या डिशेस आहेत त्या तुम्ही मस्ट आहे टेस्ट करायला. तर मुद्दाम तिकडे स्टॉप घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी गेलेलो होतो. 150 वर्ष जुनं हॉटेल. किचनमध्ये जाऊन बघितलं तर सगळं लाकडाच्या चुलीवरती बनवत आहेत, मोठ्या मोठ्या अंड्या ठेवून. एकात चिकन आहे, एकात मटण आहे, अंड्याचं आहे, ग्रेव्ही केलेली आहे. ते पराठे जे आहेत ते आपल्याकडे मला वाटतं आता रेडीमेड पण मिळतात की जरा गरम कर आणि खावाले, ते ॲक्च्युअल बनवत होते.
लाकडाच्या ह्यानी मारून मारून ते पीठ ओके. मऊ करून ते थापून त्या तव्यावरती टाकून लेअरवाले असे एक 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 लेअर सुटेल असं माइंड ब्लोईंग टेस्ट. क्या बात. ग्रेव्हीच वेगळी आहे त्याची. आणि तू जिकडे जाशील तिकडे तिकडचं खायला पाहिजे या मताचं आहे. तरच तुला त्याची मजा आहे. मला पर्सनली आवडतंच. किती काही असलं तरी मी ते टेस्ट करतो. वेगवेगळ्या ते डिशेस तुला आयुष्यात परत कधीच खायला मिळत नाही. आणि हे मात्र स्वतः हे जे तुम्ही टेस्ट करता हे कसं वाटतं, हे हा एक पदार्थ फॅन्टॅस्टिक. प्रत्येकाचा कलर, प्रत्येकाची टेस्ट टू मच, खूप भारी आहे. मी का इतके दिवस इकडे आलो नाही असं झालं. कदाचित हा योग यायचा होता म्हणून. क्या बात आहे. म्हणजे गप्पा अजून खूप बाकी आहेत आणि पेटपूजा भरपूर होतीये. पुन्हा एकदा आपल्या गप्पांना सुरुवात करूया. जसं आता तुमच्या आवडीबद्दल तर कळलंच आपल्याला, भटकणं म्हणा किंवा बाईकवरचं प्रेम, पण त्याच पद्धतीनं तुम्ही खूप काही वेगळं काम नेहमीच करता असं मला वाटतं. म्हणूनच तुम्ही महालक्ष्मी सिने सर्व्हिस ही एक वेगळी गोष्ट सुरू केली का, किंवा त्याच्यामागं काही संकल्पना होती? कारण ही एक वेगळी गोष्ट आपण करावी, म्हणजे ॲक्टिंग क्षेत्रात असल्यामुळं मला त्याने हे सोपं गेलं का करताना, किंवा त्याच्यामागं काय स्टोरी आहे? नाही, स्टोरी म्हणजे वेगळं काहीतरी करायचं आहे म्हणून करायला गेलं असं नाही आहे. ती काळाची गरज होती असं म्हण, किंवा माझी स्वतःची गरज होती असं म्हण. असं ठरवून काही झालेलं नाही आहे ते. तेव्हा फिल्म्स मी करत होतो, पण कोल्हापूरमध्ये शूटिंगसाठी लागणारे लाईट्स, जनरेटर, क्रेन, कॅमेरा, व्हॅनिटी ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्या अद्ययावत नव्हत्या इथे, किंवा तशी टीम नव्हती आपल्याकडे. बरोबर. आणि त्यावेळेला बिझनेसमध्ये काही गोष्टी किंवा माझ्या आयुष्यात काही गोष्टी अशा चाललेल्या होत्या की थोडंसं डायव्हर्सिफिकेशनची गरज होती त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे खरं तर कदाचित महालक्ष्मी सिने सर्व्हिसेसची कॉन्सेप्ट डोक्यात आली. तर बऱ्याच लाईटमनची किंवा स्पॉटबॉयची पेमेंट तटायची. माझे मित्र आहेत सर्जेराव पाटील, जे 88 पासून आम्ही एकत्र नाटकामध्ये एकत्र आहोत. तो डिरेक्टर झाला आणि मी ॲक्टर झालो. मिलिंद दाष्टेकर म्हणून याचं प्रोडक्शन हँडल करतात. तर आम्ही तिघंजणं त्या महालक्ष्मी सिने विजनचं काम बघतो किंवा महालक्ष्मी सिने सर्व्हिसेसचं काम बघतो. तर त्यावेळेला जे सगळे सिच्युएशन चाललेली होती त्याच्यात काय करू शकतो आहे की ज्याच्यात खिशात तर पैसे नाही आहेत, भांडवल नाही आहे. म्हणून आम्ही मुंबईतल्या एका शहा म्हणून आहेत त्यांच्याकडे जाऊन रिक्वेस्ट करून की नाही आहेत बाबा पैसे आमच्याकडे, पण आम्ही जर लाईट दिले तर घेऊन जातो. आणि 3 महिन्याचा कालावधी त्यांनी दिलेला होता की 3 महिन्यात जर तुम्ही पैसे आणून दिले नाहीत तर 3 महिन्यात जेवढी कामं केलेली आहेत त्या सगळ्याचं रेंट माझं. ओके. स्वामींच्या कृपेने दुसऱ्या महिन्यात आम्ही त्यांना पैसे देऊ शकलो, ते चालवू शकलो. आणि आज 8 सेटअप आहेत आमच्याकडे. बऱ्याचशा सिरियल्स आम्ही महालक्ष्मी सिने सर्व्हिसेसच्या अंडर केलेले आहेत. जवळपास 200पेक्षा जास्त प्रोजेक्ट आम्ही केलेले आहेत. त्यातले प्रोजेक्ट कदाचित तुम्हाला माहिती असतील. आत्ताही पारू नावाची सिरियल चालू आहे झीवरती, त्याचं सगळं प्रोडक्शनचं कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडे आहे. जय तुळजाभवानी नावाची सिरियल आहे, त्याचं आमच्याकडे आहे. गोव्यामध्ये एक वेब सिरीज चालू आहे. राणादादाची सिरियल सगळ्यांना माहिती आहे, जी कोल्हापुरात शूटिंग झालं, तुझ्यात जीव रंगला, त्याचं सगळं काम आम्ही केलेलं आहे. रात्रीच खेळ चाले नावाची सिरियल आहे, ज्याचं सावंतवाडीमध्ये काम झालं, ते केलेलं आहे. संजय लीला भन्साळीची पद्मावत नावाची जी फिल्म आहे, ज्याचा कोल्हापूरमध्ये शूटिंग असताना आग लावणे वगैरे जो प्रकार घडलेला होता मसाई पठारावरती, ते अख्खंचं अख्खं प्रोजेक्ट आमच्याकडे होतं. ते सगळं आम्ही करून दिलेलं आहे. तर असे बरेच मोठे मोठे प्रोजेक्ट आम्ही करून दिलेले आहेत, जे नॉर्मली बाकीच्या सगळ्यांच्या समोर येत नाहीत, पण फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांना माहिती असतं. झोया अख्तरची टायगर बेबी नावाची ॲडव्हर्टायझिंगची कंपनी, त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो. लिंटास नावाची कंपनी आहे, त्यांच्याबरोबर काम करतो. ॲड बऱ्याचशा केलेल्या आहेत आम्ही, आणि ते खूप चॅलेंजिंग काम आहे आणि क्रिएटिव्ह काम आहे. असं म्हणता की पडद्याबरोबर, पडद्याच्या समोर आणि पडद्याच्या मागं दोन्हीकडे तुमचं काम सुरू आहे. हो, कारण महालक्ष्मी सिने सर्व्हिसेसच्या अंडर फक्त आम्ही इक्विपमेंट आणि लाईन प्रोडक्शन किंवा एक्झिक्युशन ते सांभाळत होतो. महालक्ष्मी सिने सर्व्हिसेसच्या अंडर आम्ही फक्त इक्विपमेंट, हायरिंग, लाईन प्रोडक्शन, एक्झिक्युशन ही कामं करत होतो. महालक्ष्मी सिने विजनच्या अंडर ॲक्च्युअल प्रोड्युसर म्हणून आम्ही आत्ता आलेलो आहोत. दंगल नावाचं चॅनल आहे, त्याच्यासाठी जे क्राईमचे शोज होतात ते प्रोड्यूस करून द्यायचं काम महालक्ष्मी सिने सर्व्हिसेस करतं, ज्याचं शूटिंग आत्ता
मुंबईमध्ये आमचं चालू आहे, जे लेटर ऑन कोल्हापुरात आम्ही सगळे शिफ्ट करू. क्या बात. तर हे बाकीच्यांपर्यंत पोचणारी गोष्ट नाही, त्यामुळे कदाचित कोल्हापुरातल्या किंवा इतर लोकांना माहिती नसेल. पण भरपूर काम सुरू आहे थोडक्यात. येस डेफिनेटली. आता मला विचारायचं आहे की आता खूप सारे ऑप्शन्स म्हणजे OTT प्लॅटफॉर्म आता आलेला आहे, त्याच पद्धतीनं तुम्ही स्वतः नाटकात, सिरियल, फिल्म आणि आता OTTवर पण येत आहे. तर मग तो एकंदरीत तर त्यातला काही वेगळेपणा किंवा काही फरक आहे का, म्हणजे काम करण्याचा ॲक्टिंगच्या दृष्टीनं तर काही वेगवेगळेपणा जाणवतो? डेफिनेटली. ॲक्टर म्हणून तो तुला चारी ठिकाणी एकच दिसत असला ना तरी त्याचं पॅटर्न वेगळे कम्प्लिटली. आणि ते खूप कमी ॲक्टर तुला दिसतील की ज्यांनी थिएटर पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, टेलिव्हिजन पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने केलं आहे, फिल्म्स पण केलेल्या आहेत आणि आता OTT पण करत आहेत. म्हणजे खूप कमी जणांना करता येतं असं म्हणून. विक्रम काकांचं काम बघितलं असेल तू, विक्रम गोखले, ते इतकं इझिली स्टेजवरती पण वापरायचे, फिल्ममध्ये पण वापरायचे, सिरियल करताना पण वापरायचे. एवढं इझिली कोणाला जमत नाही. बरोबर. कुठे ना कुठेतरी त्याला इक्वलायझर्स आहेत, ते सगळे ॲडजस्ट करणं ना सगळ्यांना नाही जमत. नाही. म्हणजे आत्ताही माझ्या आवडीचे बरेचसे नट आहेत, पण हा ॲक्टर मला OTTमध्ये आवडतो, हा सिरियलमध्ये नाही आवडत मला, किंवा थिएटरमध्ये नाही आवडत. किंवा एखादा ॲक्टर थिएटरमध्ये खूप जाम भारी काम करतो, पण हा मोठ्या स्क्रीनवरती बघताना खूप लाऊड वाटतो. हे का आहे तर थिएटरमध्ये बघत असताना ना तुझ्या विजनला अख्खं स्टेज दिसत असतं, त्यातली 4 कॅरेक्टर दिसत असतात. त्यातलं जे माझं कॅरेक्टर आहे, जे मी प्ले करतोय, ते जर दाखवायचं असेल तर मला अख्खी बॉडी वापरायला लागते. टेलिव्हिजन हा मीडिया आपल्या मुलाखतीसारखा आहे, जो एवढाच दिसणार आहे आत्ता, तर तेवढ्यातच मला करायचं. मी इकडे गेलो तर फ्रेम आउट होणार आहे, तर त्याच्यातच मला ते जे काही एक्सप्रेशन आहेत द्यायचे. बिग स्क्रीनवरती गेलीस फिल्ममध्ये तर त्याच्यामध्ये या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, पण रिअलिस्टिक लेवलला जास्त जायला पाहिजे. टेलिव्हिजनला जे ढशांग तो वाला प्रकार तुला फिल्ममध्ये नाही चालत. तर ते खूप बॅलन्स्ड पण सगळ्या गोष्टी वापरून करणारा म्हणजे फिल्मचा मीडिया. आणि OTTवरती खूप नॅचरल, त्याला अंडरप्ले नाही म्हणू शकत मी, पण जरा जरी तू इकडचं तिकडं पिच बदलला किंवा तुझी आवाजाची पातळी बदलली किंवा भुवईवरती खाली झाली तरी त्यांना चालत नाही, इतकं त्या लेवलला तुला काम करायला लागतं. तर हे ज्या ॲक्टरला समजलं तो ॲक्टर ह्या 4 ठिकाणी काम करू शकतो. ते म्हटलेच तर त्यातल्या लाईन्स खूप बारीक आहेत, पण त्या ॲक्च्युअल करताना खूप अवघड जातं. कारण एक कॅरेक्टर 4 ठिकाणी जर प्ले करायला सांगितलं तर मेंटली त्याची एक प्रोसेस सेम जरी असली ना तरी डिलिव्हर करण्याची पद्धत वेगळी आहे त्याची. सो ते प्रॅक्टिसनीच होऊ शकतं. आम्ही आत्ताही बघतो ना ऑडिशन मागतात, त्याच्यात आमच्याकडे खूप इन्फ्लुएन्सर्स टिकटॉकवरचे आणि लिपसिंगचे व्हिडिओ पाठवतात. का वाय? ते तर पूर्ण वेगळंच आहे. म्हणजे मी आत्ता गजरा मोहब्बतवाला जे नाटक करत होतो, टायटल उत्तम होतं गजरा मोहब्बतवाला, नाटक पण छान होतं. तर त्याच्यात काम करण्याकरता बऱ्याच जण सांगले, अरे ह्यांचे 50K फॉलोअर्स आहेत, त्या मुलीला घ्या तुम्ही, हे करा. तर सगळ्या प्रोड्युसर्स लोकांचं असं झालं की हां ते घेतलं तर आपलं नाटक चालेल. म्हटलं भाई ऐसा नाही होत आहे. कलाकार पाहिजे. तुला 50K आहे ना, आम्ही तुला सजेस्ट करतो 100K, 200K, 500K, 800K. त्या मुली आल्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न विचारला, हे पाठ करायचं आहे? म्हटलं हा नाटक आहे. नाही हे सगळं पाठ करायचं आहे? म्हटलं हो. तर त्यातल्या निम्म्या जणी ते पाठ करायचं हे ऐकूनच निघून गेलेले गणेशा. वा फोक. येस थँक्यू. आमच्यातले काही ॲक्टर्स पण इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा काही काही खरोखरच इन्फ्लुएन्सर्स जे आहेत जे क्रिएट करतात काहीतरी, त्यांना ॲप्रिशिएट करायलाच पाहिजे. त्यांच्या कॉन्सेप्ट किंवा त्या 60 सेकंदामध्ये किंवा 30 सेकंदामध्ये ते ज्या पद्धतीने मांडतात ना, माइंड ब्लोइंग. पण तुम्ही लिपसिंकवालं जे आयटम बनवतात ते काय मला डोक्यात बसत नाही. ॲक्टर म्हणून स्क्रोल करायला ठीक आहे. आता मग सर येणाऱ्या काळामध्ये आणखीन कुठं कुठं तुम्हाला बघायला आहे, मॅडम कोणत्या फिल्म्स आहेत, अजून काय काय प्लॅन आहेत, ऐकायला आवडेल मला. प्लॅनिंग बरीच आहेत, कामं बरीच चालू आहेत.
आत्ताही OTTसाठी वेबसिरीजचं एक मोठ्या वेबसिरीजचं काम चालू आहे, ज्याच्यात मी फक्त ॲक्टिंग करतो, जे लेटर ऑन सगळ्यांना कळेलच. ओके पण जस्ट रिलीजपर्यंत आलेली फिल्म आहे ती कब बशी नावाची फिल्म आहे. ओके आमचे जे मित्र आहेत कल्पक जोशी, तेही बाईक रायडर आहेत त्याच्यामध्ये, त्यांनी ती प्रोड्यूस केलेली आहे. वैभव चिंचाळकर नावाचा डिरेक्टर आहे, खूप सुंदर डिरेक्टर आहे. त्याला मदत करतो आहे कार्तिक केंडे, ज्यांनी कोंडाजी बाबा फर्जन डिरेक्ट केलेला होता. वैभवचं पण नाव बऱ्याच जणांना माहिती असेल की सुबोधच्या ज्या फिल्म्स आत्तापर्यंत आलेल्या आहेत त्यांनी असोसिएट म्हणून काम केलेलं आहे त्या सगळ्या फिल्म्समध्ये. त्याच्यात लीडमध्ये आहे निर्मिती सावंत, पूजा सावंत आणि खूप मोठी फौज आहे मराठीतली. अनंत जोग आहेत, सुदेश भोसले आहेत, मी आहे, उमा सरदेशमुख माझ्याबरोबर काम करत आहेत. खूप जणं त्याच्यामध्ये तुला बघायला मिळतील छोट्या छोट्या रोलसाठी. पण खूप छान फिल्म आहे. कब बशी एक वेगळं नाव आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी एक ह्युमरस स्टोरी क्रिएट केलेली आहे. मजा आली मला काम करताना. क्या सो आज तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात, खूप साऱ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, जाणून घ्यायला मिळाल्या, त्याबद्दल थँक्यू सो मच सर. तुम्हाला कसं वाटलं एकंदरीत या गप्पा आणि हे सगळं फोन? मी आत्तापर्यंत बरेच पॉडकास्ट केलेले आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही हे सगळे शूट करताय, ज्या पद्धतीचे प्रश्न काढलेले आहेत, व्हेरी गुड. आवडलं आहे मला ते. खूप छान पद्धतीनं होईल. आता एडिट केल्यानंतर आणखी मजा येते. हे जे प्लेस तुम्ही चूज केलेलं आहे ते खरंच इंटरेस्टिंग आहे. ज्या पद्धतीनं घोरपडे साहेबांनी याचं इंटेरियर बनवलेलं आहे, मन लावून गणेश ज्या पद्धतीनं डिश सर्व करतो आहे, माइंड ब्लोईंग आहे. आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच.